फक्त मध्ये हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे पुंडरीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज संत वैष्णवाई महाराज की जय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरह कातरः जुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मिन् योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् लोकाभिरामं रणरङ्गधीराम् राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं दयञ्जिकिर्यास्मरन् होय सकलदियांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे हे नमस्कारो ज्ञाता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अखिल कोट भगवान परमात्मा माऊली श्री ज्ञानोबाराय महाराज, वैराग्य राग रसिक जगत गुरु श्री तुकोबाराय महाराज, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, त्याचप्रमाणे सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आज ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून जमत आहोत ते हरिभक्ती परायण कैलासवासी बाबूराव गिरजाबा पाटील सरोवर बाबांच्या या स्मृतिप्रीत्यर्थ या शिंदे परिवारानं, शिंदे कुटुंबानं त्यांच्या निमित्तानं काही ज्ञानदान घडावं, काही अन्नदान घडावं, विचाराची देवाणघेवाण व्हावी म्हणून या भागवत कथेचं आयोजन अशा प्रकारचं केलेलं आहे। या भागवत कथेचं चिंतन करत असताना आपण कालपर्यंत त्या भागवत कथामृताचं महात्म्य अशा प्रकारचं पाहिलेलं आहे। या भागवत कथा श्रवण केल्यानंतर काय काय अशा प्रकारचं त्याच्यापासून फल प्राप्त होतं, एखादा सकाम भावनेनं त्या भागवताकडनं काय अपेक्षा करेल तर त्याची सकामता पूर्ण होते। कुठलाही फल इहलोकातलं फल असं म्हणून ज्याने श्रवण केलं त्याला तेही प्राप्त होतं, परलोकातलं जरी फल प्राप्त व्हावं असं वाटत असेल त्याला तेही फल प्राप्त होतं। आणि एखाद्याला सकळ दुःखाची निवृत्ती होऊन मला भगवत स्वरूपतेची प्राप्ती व्हावी असं निष्काम फल पाहिजे असेल ते सुद्धा या भागवत कथेतून अशा प्रकारचं प्राप्त होतं। ज्याचा त्याचा अधिकार आहे आणि त्या त्या अधिकारानुरूप हे भागवत खऱ्या अर्थाने फल अशा प्रकारचं देत असतं। पण शहाणा माणूस तोच आहे, तुका म्हणे सोपे आधी सर्व मुनी, शहाणा तो धनी देतो येथे। शहाणा माणूस तोच आहे जो आपल्या जीवनातलं जन्म वरण संपेल याच्या संबंधाने या भागवत कथेचं श्रवण अशा प्रकारचं करतो, ऐकतो। बाकीचे संकट येत राहतील, जात राहतील आणि ते कितीही आले तरी सुद्धा ते आपण टाळू शकत नाही। ज्ञानोबाईची भाषा आहे का ललाटीचे लिहिले ते न केले, ते न मोडे काही केले। म्हणजे आपल्या कपाळावरती ललाटीनं जे लिहून ठेवलेलं आहे ते अजूनपर्यंत पुसण्याची कोणाची हिंमत नाही। पण मोठ्या महात्म्याच्या मुखातले शब्द आहे, त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या ललाटीत जे आहे, बघा बरं का, आपल्या ललाटीत जे आहे ते कोणीच नेऊ शकत नाही आणि आपल्या ललाटीमध्ये जे नाही ते कोणीच अशा प्रकारचं देऊ शकत नाही। काय सांगितलं आहे सांगा बरं मला, मी काय सांगितलं? मी आता काय सांगितलं तुम्ही कोण सांगतो बरं? ताई सोडून नका, ताई म्हणजे माझी परीक्षा आहे। आम्ही फक्त भागवत कथा करतो त्या भागवतातल्या आचार्य आणि म्हणून त्या खरं तर असं आहे, तुकामध्ये तुम्ही उदार कृपाळ आणि शृंगारीने बाळ कौतुके अशी गोष्ट आहे, फक्त काहीच नाही। जसं एखादी आई आपल्या लेकराला सजवते, त्या सजण्याशी त्या पोराला काही घेणं देणं नाही का? नाही, त्याला मी कसा दिसावं हेही कळत नाही, त्याला गंध लावलाच पाहिजे, पावडर लावलीच पाहिजे असं नाही। पण तरी सुद्धा आई त्या लेकराला गंध लावते, पावडर लावते, त्याला सजवते। कशासाठी? ज्ञानोबाई सांगतात तो सोहळा भोगणे माऊली भेटी, म्हणजे त्या लेकराचा सोहळा माऊलीलाच भोगायचा राहतो, नाही का? म्हणजे खऱ्या अर्थाने हा जो बोलतोय नाही का, हा जो दिसतोय याला आनंद नाही, पण त्याचा आनंद माऊलीला घ्यायचा राहतो। म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी म्हटलं परीक्षकच आहे आणि म्हणून मी एवढा दिष्ट तुमच्यामुळे झालो, तुम्ही हल्ले म्हणून नाही का, तुम्ही हालचाल केली तर मग माझा विषय सुटून जातो, बरोबर की नाही? म्हणून सांग आम्ही तो म्हणा का मी एकच आहे काय तुम्हाला महाराज विषय सुटतो असं काही नाही। पण माझा माणूस काय
की तुम्ही एकाग्र श्रवण अशा प्रकारचं करायचं. तो तो म्हणजे आपलं बंद करून त्याचं ऐकावं लागलं. बस मस्त पाय मग तुम्ही शांत बसा. असं काही हरकत नाही. मी सांगत होतो तुम्हाला संसारामध्ये अनेक संकट येतील, अनेक साखर येतील, पण ती संकट निवारण करणं कोणाच्याच हातात नाही. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं नाही का, आपल्या ललाटीत जे लिहिलेलं नाही ते कुणीच घेऊ शकत नाही, आणि आपल्या ललाटीत जे लिहिलेलं आहे ते कोणीच मोडू शकत नाही. म्हणून संसारातले जे संकट आहे ते येणारे आहेत, जाणारे आहे. सगळ्यात मोठं संकट तुमच्या आमच्या पाठीमागे आहे. त्याला वेदांत शास्त्रामध्ये अनर्थ अशा प्रकारचा म्हटला जातो, आणि ही अनर्थाची परंपरा म्हणजे जन्म मरण परंपरा. जन्माला येणं, मरणं याच्यासारखी याच्यासारखं दुसरं दुःख नाही, याच्यासारखी दुसरी अनर्थ परंपरा नाही. म्हणून या भागवत कथा श्रवणातून आपण फक्त एवढंच यावं, देवा आमचं जन्म मरण तुम्ही चुकवावं. म्हणून ही भागवत कथा प्रत्येकाला जसं फळ पाहिजे असेल तशा पद्धतीने अशा प्रकारची देत असते. तुम्ही जे भागवत कथा संपली की आपण काय करत असतो, डोळे लावत असतो, आणि डोळे लावले की भगवंताची आराधना करायची. जे मनात असलं ते मागून घ्यायचं. परमात्मा देत अशा प्रकारचा असतो. म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, आपल्याला काय पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे. देवाकडनं काय मागायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. कारण ह्या संसारातले संकट येणार आहे, जाणार आहे, त्यात काही नवल नाहीये. ते काय येतात, आपला मागच्या जन्मीचं कर्म असतं. आणि उलट जितके संकट आले तितके चांगले राहतात बरं का. बरोबर की नाही का? कारण आपलं जे वाईट कर्म आहे ते भोगून संपून जात असतं नाही का. ते तसंच ठेवलं तर ते पुन्हा कधी ना कधी उदयाला येऊन आपल्याला त्रासच अशा प्रकारचं देत राहतं. बघा, माझ्या डोळ्यासमोर एक प्रसंग आला म्हणून सांगून जातो. एक संन्यासी महात्मा आहे, बघा बरं का, एक संन्यासी महात्मा आहे. रामायणातला आलेला प्रसंग आहे. भगवान प्रभू रामचंद्र खऱ्या अर्थाने वनवासात जात असताना, वनातून जात असताना आपल्या कुटियाच्या जवळून जाणार आहे असं त्यांना माहित होतं, आणि त्याच्या संबंधाने त्यांची साधना चालू होती. आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यावं म्हणून त्यांनी त्यांचं मरण थोपावून ठेवलेलं होतं. त्यांचं शरीर इतकं जर्जर झालेलं होतं, इतकं जर्जर, त्या शरीरातनं दुर्गंध अशा प्रकारचा वाहत होता. ते नुसते बसले तर जिकडं तिकडं त्या शरीराचा काय पसरायचा, दुर्गंध अशा प्रकारचा पसरला राहायचा. पण त्याही शरीरामध्ये राहून ते तपश्चर्या अशा प्रकारचे करत होते. मग जेव्हा प्रभू रामचंद्र येणार आहे आणि आले की आपल्याला दर्शन देणार आहे असं ज्यावेळी त्यांना कळालं, आले येणार आहे असं म्हटल्याबरोबर त्यांनी तो जर्जर झालेला देह टाकून दिला. बघा बरं का, जर्जर झालेला देह टाकून दिला आणि दिव्य अशा प्रकारचा देह धारण केला. आणि दिव्य देह धारण करून प्रभू रामचंद्राच्या भेटीला, प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला अशा प्रकारचे ते गेले आणि सुंदर अशा प्रकारचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर बाकीच्या शिष्यांनी विचारलं, आले का? म्हटले हो. मग दर्शन घेऊन आल्यानंतर त्या साधूनं पुन्हा काय केलं, तो दिव्य असणारा देह टाकून दिला आणि पुन्हा तो जर्जर असलेला दुर्गंधयुक्त असणारा देह पुन्हा अशा प्रकारचा धारण केला आणि त्या देहात राहायला लागले. मग बाकीच्या शिष्यांनी सांगितलं, गुरुजी आता राहू द्या ना, चांगला देह घेतला तर कशाला पुन्हा याला घेताय, कशाला हा धारण करता, पहिला होता ना, चांगला आहे ना. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मला आहे माझा जो प्रारब्धाचा भोग आहे, वाईट कर्माचा भोग आहे, या जन्मातच या देहाच्या द्वारे मला संपून टाकायचा आहे म्हणे. कारण जर हा संपला नाही पुन्हा कधी ना कधी
हे कर्म आडवं येईल आणि आडवं आलं की ते पुन्हा आपल्या दुःखाला कारण होईल, भोगायला कारण होईल. म्हणून साधू आपल्या जीवनामध्ये देवाकडे मागत असताना सुख कधीच मागत नाही. द्यायचं असेल ना देवा तर दुःख अशा प्रकारचं द्या. कारण दुःख भोगल्याने काय होतं, आपल्या मागच्या जन्मातलं वाईट कर्म जे असेल ते जळून अशा प्रकारचं भस्मसात होतं. आणि सुख आल्याने काय होतं बघा बरं का, दुःख आलं तर मागचं कर्म जळतं आणि सुख आलं तर आपलं केलेलं पुण्य खर्च होत राहतं, नाही का. म्हणजे आपण जे पुण्य करतो, चांगली कर्म करतो त्याच्यामुळे सुख येतं आणि दुःख वाईट कर्मामुळे येतं. म्हणून साधू महात्मे जीवनात दुःख यावं याच्यासाठी देवाकडे साकडं करत असतात. मी तुम्हाला कदाचित बोललो असेल या 4 दिवसात नसेल, भगवान परमात्मा ज्यावेळी धर्मराजाला गादीवरती बसवलं आणि बसवल्यानंतर आपल्या आत्याकडे गेले. कोणाकडं? कुंती मातेकडे. आणि कुंती मातेला म्हटले, आत्या चाललोय म्हटले मी, आता जातोय मी आता द्वारकेला. म्हटले मग तुमची काय इच्छा असेल ते मागून घ्या म्हणले, नाही का, काहीतरी मागून घ्या. कुंती मातेने सांगितलं, देवा तुमच्याकडनं आता मागायचं काही शिल्लक राहिलेलं नाही. द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना. ज्ञानोबराय सांगतात व्यासाने खूण सांगितली काय, द्वारकेचा राजा भगवान परमात्मा अर्जुनाच्या घरी, पांडवाच्या घरी राबला. नवे किती राबला. अर्जुनाची गोडी धुतली अनंते, त्या अनंतानं अर्जुनाची गोडी धुतली. अर्जुनाचे रथी होया सारथी, बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे, एकोबाचे ऋण एडी ऋषिकेशी, तो सगळा भंग तुमच्या पाठांतरातलाच आहे. सांगायचा मुद्दा कुंतीनं सांगितलं, आम्हाला जे राज्य मिळालं, आम्हाला जे सुख मिळालं देवा, तुझ्याशिवाय मिळालेलं नाही. तू होता म्हणून हे सगळं साम्राज्य, हे सुख आम्हाला प्राप्त झालं. पण आता तुझ्याकडे काही मागायचं नाहीये. देवानं सांगितलं, आता मी द्यायला आलोय. माग काय मागायचं असेल तर मी जगाचा मालक आहे, काय मागायचं माग. आत्यानं सांगितलं, तुला जर द्यायचं असेल ना देवा, दुःख दे म्हटलं. म्हणजे का दुःख दे, इतके दिवस दुःख भोगून आता का दुःख दे. म्हणजे जेव्हा जेव्हा आमच्या जीवनात दुःख आलो तेव्हा तेव्हा देवा आम्ही तुमचा धावा केला आणि तुमचा धावा केला की लगेच तुम्ही आमचं दुःख घालवण्यासाठी आमच्या समोर उभा राहिलात. म्हणून सुखामध्ये कधीच देवाची आठवण होत नाही. देवाची आठवण होण्यासाठी दुःखच लागतं. म्हणून जर आपण असं रात्रीच्या वेळेला रानात निघालो ना, रानात निघलं ते राम 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 राम, कोणीच नसलं पाहिजे फक्त मग राम 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 राम. आणि मळ्यात तर घर जवळ आलं की राम जातो विसरून. म्हणजे जेव्हा आपली पडते बाजू आहे, दुःख आहे, तेव्हा देव आठवतो. सुखात आठवतो का? नाही आठवत. म्हणून सुभाषित आहे बघा, माझं उपस्थित नाहीये पण त्याचा अर्थ कदाचित आठवला तर सांगतो. त्यांनी असं सांगितलंय की देवाचं जर प्रत्येकाला सुख पाहिजे, बरोबर की नाही, मग सुखामध्ये कोणी स्मरण करत नाही, पण दुःखात स्मरण अशा प्रकारचे केल्याशिवाय राहत नाही. मग दुःखात त्याचं स्मरण केल्यापेक्षा सुखातच जर स्मरण केलं तर दुःख काय घ्या, बरोबर की नाही. दुःखात स्मरण केल्यापेक्षा देवाचं सुखात केलं तर त्याच्या जीवनात दुःख येणारच नाही ना. म्हणून सुखातच आपल्याला काय काय केलं पाहिजे, देवाचं स्मरण केलं पाहिजे. पण होत नाही ना, म्हणून दुःख असेल तर निश्चितपणे होतं. पण या भागवत कथामृताचं बळेच आहे आपल्या जीवनातला अनर्थ कळावा, जन्म मरण परंपरेतनं आपली सुटका व्हावी, त्याची सरली धार झाला सफळ व्यापार, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली धार झाला सफळ व्यापार, हरी आला हाता मग कैची भय चिंता, नाही का. जेव्हा आपल्या हातात परमात्मा आला तेव्हा चिंताही राहत नाही आणि भय भीती सुद्धा अशा प्रकारची राहत नाही. पण आत्मसात करायचं असेल तर परमात्माच आत्मसात करण्याच्या योग्य आहे. विषय आत्मसात करण्याच्या योग्यतेचे नाही. विषय समाधानाला कारण नाही, समाधानाला कारण परमात्माच अशा प्रकारचा आहे. म्हणून पंचदशी गोड विषय आलेला आहे बघा.
अर्थानामर्जने क्लेश तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम धिक अर्थान क्लेशकारिणः। असे क्लेशकारी असणारे विषय शास्त्रकार म्हणतात त्यांचा धिक्कार असतो. म्हटले कसं? कारण अर्थाना अर्जने क्लेशः, पैसे कमवायचे असले सहज नाही मिळत, त्याच्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते, बरोबर आहे की नाही? म्हणजे पैसा मिळवणे सहज नाही, त्याच्यातही दुःखच आहे. बरं, मिळवला पैसा तथैव परिपालने, त्याचं पालन करणं हे दुःखच आहे की नाही? कुठं ठेवावा कुठं ठेवावा, नाही का? माणसाला झोप येत नाही पालन करत असताना. सांगायचा मुद्दा, अर्जनात क्लेश आहे तथैव परिपालने, पालनात क्लेश आहे, आणि पुन्हा नाशे दुःख, त्याचा जर नाश झाला तरी दुःखच आहे. आणि व्यय दुःख, त्याचा व्यय शब्दाचा अर्थ ते खर्च झाले त्याचंही दुःखच आहे बाळा. म्हणजे खर्च झाले तरी दुःख, नाश झाला तरी दुःख, पालन केलं तरी दुःख, आणि करून ते कमवणं तेही दुःखच आहे. मग सुख कुठे आहे? बरोबर आहे? मग तिथं सुख कुठे आहे? म्हणून हे सगळे अनर्थाला मूळ कारण असल्यामुळे आत्मसात करायचं असेल, चिंतन करायचं असेल तर ते परमात्म्याचं चिंतन करावं. चिंतन करायचं असेल तर भगवंताचं चिंतन करावं. हेच भागवत कथा आपल्याला अशा प्रकारची सांगते. म्हणून आपण महात्म्य अशा प्रकारचं पाहिलं. भागवत कथेचं महात्म्य काय काय आहे नाही का? स्वर्गातल्या देवतांना सुद्धा अमृतापेक्षा सुद्धा कथामृत जड भरलं भागवताचं महात्म्य आहे. ब्रह्मदेवाला त्याच्याविषयी आश्चर्य वाटलं, भागवताचं महात्म्य आहे. तिसरं महात्म्य काय? ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांना तारुण्य प्राप्त झालं, तेज प्राप्त झालं, हे भागवताचंच महात्म्य आहे. आणि विषाद योनीला गेलेला तो धुंदोकारी त्याला दिव्य देह प्राप्त झाला. दिव्य देह प्राप्त होऊन तो वैकुंठ सदनाला याच शरीराच्या द्वारे गेला. हे भागवत कथामृताचं महात्म्य अशा प्रकारचं आहे. म्हणजे प्रत्येकालाच लाभ अशा प्रकारची देणारी ही भागवत कथा आहे. आणि त्याच भागवत कथेला आज प्रथम स्कंदाला अशा प्रकारची सुरुवात होत आहे. आतापर्यंत महात्मा पाहिलं, आणि त्या प्रथम स्कंदामध्ये त्या सुतजींना शौनकादिकांनी काही प्रश्न अशा प्रकारचे विचारलेले आहेत. पण ते प्रश्न विचारण्याच्या अगोदर पहिल्यांदा मंगलाचरण अशा प्रकारचं केलेलं आहे. मंगलाचरण का करावं, कशासाठी करावं? शास्त्राने 3 प्रकारचे मंगल सांगितलेले आहेत बघा. पहिलं मंगल आहे ज्याला वस्तू निर्देशक रूप मंगल म्हणतात. ऐकून ठेवा फक्त, कारण कसं आहे बरं का, हे ऐकून ठेवलं की कधी पण आठवतं. आणि यालाच अभ्यास म्हटला जातो. अभ्यास काय? पुन्हा 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 तेच करणं, त्याला अभ्यास म्हटला जातो. नाहीतर तुम्हाला कदाचित ठाऊक असेल नसेल, श्वेतकेतू नावाचा मुलगा आहे. कोणाचा आहे? उद्दालक मुनीचा. उद्दालक मुनीचा श्वेतकेतू नावाचा मुलगा 12 वर्ष गुरुग्रही राहिला. आणि 12 वर्ष गुरुग्रही राहिल्यानंतर घरी आला. आणि घरी आल्यानंतर बापानं विचारलं, श्वेतकेतू 12 वर्ष गुरुकुलात राहिला, काय शिकला सांग, तुझ्या मनात काय इच्छा आहे सांग. त्या श्वेतकेतूनं सांगितलं, बाबा एकच इच्छा आहे. म्हणले काय? तो एक खूप मोठा विद्वान आहे, पंडित आहे, त्याला हरवायचंय म्हटले, दुसरं काहीच करायचं नाही, तेवढीच इच्छा आहे म्हटले. उद्दालक मुनीने सांगितलं, 12 वर्ष पोरग तिथं राहिलं ना, काय घेऊन आलं नाही का? त्याला कळेच ना, म्हणजे याला हरवण्याची याच्यामध्ये इच्छा आहे, याचा अर्थ याला ब्रह्मज्ञान झालेलं नाही. म्हणून तुझ्या गुरुने ते शिकवलं नाही का? म्हटले काय? एक जाणल्यानंतर सगळं जाणलं जातं, हे शिकवलं नाही का? एक परब्रह्म तत्व जाणलं की बाकीच्याला जाण्याची गरज राहत नाही. ते तत्वमसी महावाक्य काय आहे? प्रज्ञानाम ब्रह्म अयमात्मा ब्रह्म, हे काय आहे तुला शिकवलं की नाही? त्यावेळी श्वेतकेतूला सांगितलं, म्हणले बाबा हे माझ्या गुरुलाही माहित नव्हतं म्हणले काय. म्हणून तो श्वेतकेतू आपल्या बापाच्या चरणी नतमस्तक झाला, तुम्हीच माझे गुरु आहात आणि ते ब्रह्म काय आहे ते मला समजावून अशा प्रकारचं सांगा. असा प्रश्न ज्यावेळी केला त्यावेळी श्वेतकेतूला उद्दालक मुनींनी 9 वेळा ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. किती वेळा? 9 वेळा.
म्हणजे तेच 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 सांगितलं. किती वेळा? 9 वेळा सांगितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं. म्हणून या कथा असेल, हे चिंतन असेल, ते वारंवार 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 केलं पाहिजे. पंचदशीत असं चिंतन आहे. काय करावं माणसानं? तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्य तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यास विदुर बुधाः. जे बुधा म्हणजे ज्ञानी आहे, ते काय करतात? ब्रह्माभ्यास करतात, ब्रह्मचिंतन करतात, ब्रह्माचा अभ्यास करतात. मग कसा करायचं? कसे चिंतन? तत्चिंतनम, त्याचं चिंतन करतात. कथन सुद्धा तत्कथनम, त्याच्या संबंधानेच कथन करतात. पुन्हा एखादा जर अनधिकारी समोर आला तर अन्यन्य तत्प्रबोधनम, एकमेकाला प्रबोधन त्याच्या संबंधाने अशा प्रकारचं करतात. एतदेक परत्वंच, याच्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावरे जन धन माता पिता कृष्ण विष्णू हरी गोविंद, या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. याच्याशिवाय ते काहीच अशा प्रकारचं करत नाही. आणि मग अशी साधना करता 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 असा एक दिवस उजाडतो, असा एक दिवस येतो का शतएक जन्माच्या शेवटी कृपाळू पोटी येईल दया. अशी साधना करता करता कधी कधी 100 का जन्म होईना, पण साधना करत राहिलं, एक दिवस आपली कर्म साम्य दशा संपून जाते आणि आपोआप आपल्याला श्री गुरु प्राप्त होतात, भेटतात. म्हणून आपल्या सर्व संप्रदायासमोर, विश्वासमोर एक आदर्श उदाहरण म्हणजे श्री संत बहिणाबाई महाराज आहे. बरोबर आहे की नाही? 12 नाही 13 जन्म भगवंताचं चिंतन केलं महाराज, भगवंताचं चिंतन केलं. म्हणून भगवंताची त्यांच्यावर दया आहे. एकही जन्मामध्ये त्या दुसऱ्या योनीला प्राप्त झाल्या नाही. 13 जन्म मनुष्य शरीर प्राप्त होणं एवढं सोपं आहे का हो? एवढं सोपं नाही, पण होतं महाराज, होतं. लय गोड विषय बघा. 8व्या अध्यायात अर्जुनाने देवाला विचारलं, देवा आयुष्यभर परमार्थ करायचा, आयुष्यभर परमार्थ करायचा, मरून गेलं तर काय उपयोग आहे? बरोबर की नाही? मरून गेल्यावर काय होणार आहे? म्हणून देवाने सांगितलं, जो आयुष्यभर चिंतन करतो ना, जसं होईल तसं करतो ना, नमे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताचा मी नाश होऊ देत नाही. मग अशा भक्ताला मी काय करतो? पुन्हा हरिदासाच्या कुळामध्ये मनुष्य शरीर प्राप्त करून देतो. आणि मग एकदा का मनुष्य शरीर प्राप्त झालं, त्याला मागचा अभ्यास करायची गरज राहत नाही. मग त्याचा तिथून पुढे अभ्यास चालू होतो. मी तुम्हाला मागे सांगितलं, प्रपंच जर करायचं म्हटलं, पुन्हा पुन्हा तेच करावं लागणार आहे. जन्माला आला, मेला, पुन्हा जन्माला आला, पुन्हा मेला, पुन्हा जन्माला आला, पुन्हा मेला. पण परमार्थात तसं नाहीये. या जन्मात केलेली साधना पुढच्या जन्मात करायची गरज पडत नाही. बघा बर का मी काय बोलतोय. या जन्मात केलेली साधना पुढच्या जन्मात नाही, मग पुढच्या जन्मात तिथून पुढे साधना सुरू होते, तिथून पुढे साधना सुरू होते. आणि अशी साधना करता 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 मग एक दिवस असा उजाडला जातो, एक दिवस असा येतो की आपली सुद्धा उज्ज्वल स्थिती प्राप्त होते. लय गोड चिंतन आहे बघा पंचदशीत. सत्कर्म परिपाकाते करुणानिधी नधृतः प्राप्य तीर्थरुच्छायाम विश्राम्येति यथा सुखम. एखादा किडा भोवऱ्यात सापडला ना, तो गर 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 फिरत राहतो. त्या भोवऱ्यातून त्याला निघता येत नाही. पण एखादा सद्गृहस्थ जातो, त्या किड्याला घेतो आणि कडेवरती उचलून अशा प्रकारचा ठेवतो. तसंच जन्म मरण परंपरेच्या भोवऱ्यात सापडलेला हा जीव अनादिकालापासून जन्मतोय, मरतोय, जन्मतोय, मरतोय, जन्मतोय, मरतोय. पण जेव्हा श्री गुरुची कृपा होते, तेव्हा श्री गुरु अलगद आपला हात धरतात आणि या जन्म मरण परंपरेतून काढून आपल्याला नाही का प्राप्य तीर्थरुच्छायाम विश्राम्येति यथा सुखम, एखाद्या ब्रह्मबोधाच्या सावलीखाली अशा प्रकारचे आणून ठेवतात. मग आणल्यानंतर काय करतात? नद्याम कीटा इवावर्तात आवर्तांत माशुते व्रजंतो जन्मनो जन्म लभन्ते नैव निवृत्तिम सत्कर्म परिपाकाते करुणानिधी नधृतः प्राप्य तीर्थरुच्छायाम
विश्राम्यन्ति यथा सुखम आणि मग उपदेशना वापैव माचार्या तत्वदर्शिनः पंचकोश विवेकेन लभन्ते निवृत्तिं पराम। म्हणजे हा जीवात्मा ज्या अन्नमय कोशाला माझं म्हणतो, मनमय कोशाला माझं म्हणतो, प्राणमय कोशाला मी म्हणतो, नाही का आनंदमय कोशाला मी म्हणतो, श्री गुरु सांगतात बाबा अन्नमय कोश तू नाही, प्राणमय कोश नाही, मनमय कोश नाही, विज्ञानमय कोश नाही, तू कोण आहे? तू सच्चिद आनंद स्वरूप परमात्मा आहे। या बोधावरती ज्यावेळी तो जातो त्यावेळी त्याला विचारलं तुम्ही कोण आहे, तर तो नाही म्हणत मग मीची माझी वा माझी कापशे असं नाही म्हणत। मग त्याचा परिचय काय आहे? मी वासुदेव तत्वता, मी ब्रह्म आहे वा मी वासुदेव आहे, मी ब्रह्म आहे। या बोधावरती तो महात्मा आल्याशिवाय अशा प्रकारचा राहत नाही। याला म्हणायची कर्मसाम्य दशा। आणि ही कर्मसाम्य दशा किती साधू असं म्हणत असतात जन्मच्या जन्म जरी गेले कधीतरी देवाला करुणा येईल आणि ती करुणा आली का ती स्थिती मला प्राप्त अशा प्रकारची होईल। अशी जरी अंतःकरणात धारणा झाली ना तरी देवाला भेटायला जास्त वेळ लागत नाही। सर माझ्या डोळ्यासमोर प्रसंग आला म्हणून बोलत जातो। काय झालं, दोन भक्त होते आणि दोघं चिंचेच्या झाडाखाली बसले होते। आता चिंचेच्या झाडाखाली बसले, मग समोर नारदजी आले, साधना करत होते। साधना करत असताना समोर नारदजी आले। नारदजी आल्यानंतर नारायण नारायण म्हणून त्यांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन मग नारदजींना विचारलं तुम्ही कुठे चालले? म्हणले मी वैकुंठात चाललोय। म्हटले कोणाकडे? म्हटले भगवंताकडे। म्हणले चाललेच ना? म्हणले हो। मग त्यांना सांगा तुमचे दोन भक्त आहे ना? म्हणले नाही काय का चिंचेच्या झाडाखाली दोन चिंचेच्या झाडाखाली बसून साधना करतायत। म्हटले त्याला तुम्ही कधी भेट देशाल तेवढं विचारून या म्हणलेले लोक। म्हणून नारदजी वैकुंठात गेले, देवाशी बोलले आणि मग देवाने सांगितलं त्यांना सांगा जेव्हा या चिंचेचे पानं पूर्णतः गळून जातील तेव्हा मी त्यांना भेटणार आहे म्हणजे। असा निरोप घेऊन ते खाली इहलोकामध्ये आले। आल्यानंतर एका जणाला सांगितलं, म्हणजे काय म्हटले देव? म्हटले भेटणार आहे। म्हणे कसं काय? म्हणजे एवढे चिंचेचे पान गळाले की मग येणार आहे। एकानं विचार केला हे चिंचेचे पान एवढं आले हे केव्हा गळायचे आणि केव्हा देव यायचं आहे? तो निघून गेला महाराज, त्यानं नाक कापून दिला। पण दुसऱ्याकडे त्यावेळी नारदजी गेल्यानंतर सांगितलं काय म्हटले देव? म्हणजे काहीच नाही, भेट देणार आहे म्हणले, भेट देणार आहे एवढंच त्यानं ऐकलं महाराज। पुढे ते सांगत होते कधी जेव्हा चिंचेचे पान गळतील तेव्हा हे सांगण्याच्या अगोदरच तो जोर जोरात नाचायला लागला। जोर जोरात नाचायला लागल्यामुळे स्थित्यंतर झालं। स्थित्यंतर झाल्यानंतर कसा अधिकार बनला त्या क्षणाला भगवान परमात्म्याने त्याला येऊन दर्शन दिलं। म्हणजे माणसाची जी दशा आहे, माणसाचा अधिकार आहे तो कधी वाढेल त्याचा भरवसा नाही। मग काय करत राहावं? हळूहळू 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 आपला अधिकार वाढवत राहावा। हळूहळू हळूहळू ढाळे ढाळे केतू केली एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके। फक्त हळूहळू करत राहावं। कारण कसं आहे बघा आपल्या संसारिकाला विशेष त्याला काय म्हणतात तुमच्या भाषेमध्ये ऑफर आहे, ऑफर बरोबर आहे, विशेष ऑफर आहे। म्हणजे ज्ञानोबाईंनी असं सांगितलंय सडेचे देखिले ते ध्यान काशे लावले आणि परिग्रही घातले तर यावरी। 12व्या अध्यायात गोड चिंतन हे माझा विषय राहून जाईल। पण ज्ञानोबाई सांगतात जे सडे शब्दाचे अर्थ जे ज्ञानाची उपासना करणारे आणि एकटे आपण काय सडा माणूस सडा म्हणजे एकटा आहे, कुठलाच परिग्रह त्याच्याकडे नाही, ज्ञानाची उपासना करतो ना। मग भगवंताने सांगितलं मी त्याला ध्यानाला लावलं, म्हणजे ध्यानाच्या मार्गाला लावलं। पण ज्यांच्या पाठीमागे परिग्रह आहे, परिग्रह शब्दाचा अर्थ कुटुंब आहे, पत्नी आहे, मुलं आहे, घरदार सगळ्या गोष्टी आहे, त्याला काय केले भगवंत सांगतात असा जरी असला तरी माझं भजन करतो ना मग त्याला मी काय करून ठेवलंय त्याला दर्यावर घेतलंय। दर्यावर शब्दाचा अर्थ काय? जहाजावरती। जसं नदीच्या पलीकडे जायचं असेल तर कोणी पोहून जातं आणि ज्याला पोहता येत नाही त्याच्या ठिकाणी काय जहाज आहे। भगवंताने सांगितलं त्याला भवसागर करून जाण्यासाठी मी नाव सज्ज करून ठेवलेली आहे। मग ती कोणती नाव आहे?
नामाची सहस्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू झालो। विष्णू सहस्रनामाची जी 1000 नावाची नाव आहे, भगवंताने सांगितलं ती नामस्मरणाची सांगड, ती नाव मी त्याच्यासाठी तयार करून ठेवलेली आहे। म्हणून 1000 नाव जे भगवंताचे आहे ती एक नाव नाही। वेदांताचार्य वेदांत वाचस्पती नाही का गुरुवर्य ब्रह्मलीन अण्णांच्या मुखातून ऐकलंय, त्यांनी असं सांगितलंय, म्हणले 1000 नावाची एक नाव नाहीये, एक एक नाव म्हणजे स्वतंत्र नाव आहे म्हणजे भगवंताचं एक एक नाम ही स्वतंत्र नाव आहे। मग कोणत्याही नामाचा आश्रय केला तरी तो तरुण गेल्याशिवाय अशा प्रकारचा राहत नाही। म्हणून हळूहळू 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 जसं जमेल तसं भगवत चिंतन करत राहावं नाही का। बघा कदाचित आता आम्ही लहान होतो माऊली, त्यावेळी आम्हाला एक हिंदी मध्ये धडा होता नाही का। कदाचित तुम्हाला म्हणजे तुम्ही आता तुमच्या गावात नसेल, पण आता आमच्या समवयस्क कोणी असेल तर लक्षात येईल। ते मला त्या धड्याचं नावही आठवत नाही, पण हिंदी धडा होता। म्हणजे नारदजी एकदा भगवंताकडे गेले आणि भगवंताला स्वतः असे धडे होते तेव्हा अशा कविता होत्या, हाताच्या कविता हाताचे धडे। मी मागे बहिणाबाईंच्या कविता असेल, जनाबाईंचे अभंग असेल नाही का, म्हणजे बहिणाबाईचे अभंग जनाबाईचे नामदेवांचे अभंग असायचे अभ्यासासाठी होते आमच्या काळात। तर त्याच्यामध्ये असा धडा होता, त्यांनी काय सांगितलं, नारदजी भगवंताकडे गेले आणि भगवंताला सहज म्हटले देवा, म्हटले काय तुमचा सर्वात लाडका भक्त कोणता आहे म्हणले। बघा बरं का तुमच्यासाठी बोलतोय बरं का मी, मला गेले बोलते तर पुढचं, पण तुम्हाला जसं जसं समजेल तसं बोलतोय मी नाही का। त्याने काय सांगितलं, देवा तुमचा सगळ्यात लाडका भक्त कोणता आहे। त्यावेळी भगवंताने सांगितलं, बघ म्हटले तो नाही का तो खाली इहलोकामध्ये जो वक्कर हाणतोय का तोय म्हणजे माझा लाडका भक्त। म्हटले कोण, अहो थांबतोय तो, म्हणले हा, म्हणे तो काय करतोय नाही का। नारदाने सांगितलं का हो तो फक्त वखर झोपला की कुठं काढतो आणि दर्शन घेतो। आता घेतात तरी काय माहिती, पण आम्हाला आठवतं आमच्या आजोबा घ्यायचे, आबा नाही का, आमच्या आबा घ्यायचे, गोट काढायचे पहिल्यांदा आणि पहिल्यांदा दर्शन घ्यायचे नाही का, मग आऊत सुरू करायचे। म्हणून तो काय करतो म्हणजे वखर झोपला की दर्शन करतो आणि मध्यंतरी जेवताना एकदा तुझं नाव घेतो आणि झोपताना एकदा घेतो म्हणले, आणि तो एवढा लाडका झाला। आम्ही रात्रंदिवस नारायण 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 जप करतो, आम्ही नाही का लाडके। त्यावेळी भगवंताने सांगितलं, नारदजी तुम्ही एक काम करा म्हटले, म्हणे काय, मला काम आठवलं, म्हणे काय, म्हणे एक वाटीभर तेल घ्या म्हणले आणि हे तेल घेऊन तुम्ही काय करा सगळ्या विश्वाला प्रदक्षिणा करून या म्हणले, एवढं माझं काम आहे, एवढं ऐका। फक्त जात असताना त्या वाटीतलं तेलाचा एक थेंब सुद्धा सांडला नाही पाहिजे म्हणले। नारदजी सांगितलं काय हरकत आहे, आता जातो। वाटीभर तेल घेतलं नारदजींनी आणि प्रदक्षिणा करायला सुरुवात केली। सगळी प्रदक्षिणा झाली आणि झाल्यानंतर मग भगवंताजवळ आली आणि आल्यानंतर ती वाटी तशीच्या तशी ठेवली। मग देवानं विचारलं, नारदजी म्हणले काय, म्हणे एवढी मोठी विश्वाची प्रदक्षिणा केली त्यावेळी तुम्ही माझं किती वेळा नाव घेतलं म्हणले। नारदजी म्हटले एकदा नाही घेतलं, तुमचंच काम होतं ना म्हणले, तुमचंच काम होतं, काय नाव घ्यायचंय म्हणले। भगवंताने सांगितलं, मग हे जर माझं काम आहे तर त्याच्या वाट्याला दिले त्याचं ते माझंच काम नाही का। त्याला जे वाटेला काम आले त्याचा स्वधर्म तो माझाच आहे, माझंच काम करतोय, पण 3 वेळा नाव घेतोय, तुम्ही आखी प्रदक्षिणा मारून आले एकदा सुद्धा नाव घेतलंय म्हणे नाही का। म्हणून आपल्यासाठी खूप मोठी ऑफर आहे। मी तुम्हाला सांगितलं सावतोबा महाराजांचं उदाहरण आहे, संसारात राहतात विठ्ठलाचा मळा म्हणून जीवन जगतात, बरोबर आहे की नाही। शेती करतात, पण शेती करत असताना शेतामध्ये राबत असताना हा माझा मळा नव्हते म्हणते, हा विठोबाचा मळा आहे म्हणायचे नाही का। म्हणजे हे जे काम मी करतोय ते माझं नाहीये, पंढरपूरच्या पाटलानं ते काम मला दिलंय आणि त्याचा मळा आहे आणि मी त्याचा नोकर आहे असं म्हणून ते काय करायचे, शेती करायचे। मग मला सांगा शेतीमध्ये जर वांगी पिकले तर सगळे पंढरपूरला पाठवते, शेतीमध्ये टमाटे पिकले सगळे पंढरपूरला नव्हते,
फक्त म्हणतच होती, नुसते म्हणत होते विठ्ठलाचा मळा आहे, माझा नाहीये. परिणाम काय, त्याचं फळ काय? सहज सांगतो तुम्हाला, ज्ञानोबा तुकोबाराय सकळ संतांना आपली पालखी घेऊन पंढरपूरला जावं लागतं पांडुरंगाला भेटायला. पण तोच पांडुरंग परमात्मा सावतोबाच्या या भक्तीमुळे तिथून पालखी घेऊन आरंगावला सावतोबाचं दर्शन घ्यायला येतो. केवढा मोठा चमत्कार. मग त्यांची भक्ती कशी होती? कांदाफळा भाजी अवघी विठाबाई माझी, मोठणारा विरदोरी अवघी व्यापिली पंढरी, लसूण मिरची कोशिंबिरी अवघा घरा माझा हरी. सावतामध्ये केला मला विठ्ठला पायी गोविला गळा. मग बाकीचे म्हणायचे चला ना वारीला, ते म्हणजे माझी वारी मी येतच नाही, इथंच माझा पांडुरंग आहे. कृपया करून आपण असं करू नका, नाही का? आपण असं म्हणू नका मेरी जात वारीला, इथंच माझा पांडुरंग आहे, नाही का? एवढी स्थिती आपली नाही. त्यांना कांद्यात कोशिंबिरीत पांडुरंग दिसत होता. पांडुरंग त्यांच्या माळ्या सावती असं खुरपू लागे यायचा. आपली सुद्धा तेवढा अधिकार असला पाहिजे, तेव्हा आपण म्हणलं पाहिजे. आपण म्हणतो बाई मा घरातच पंढरपूर आहे म्हणजे दुसरं पण पंढरपूर आहे. तुकोबारायचं लय गोड आपण आहे बघा. एक घरातली सासूबाई आहे आणि ती सासूबाई कुठंच जात नाही. सासूबाईचा तोंडाला अवघड नाही का? ते मी तुम्हाला मागे बोललो, आता सासूवास नाही, आता सुनवास चालू. मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलंय, त्यांनी सांगितलं सासू कशाला म्हणतात सांगू का? सासू कशाला म्हणतात? फक्त कृपया सासवाने नाराज होऊ नका. सासू कशाला म्हणतात? एक जणी ताट मागायला आल्या. ताट मागायला आल्यानंतर सासूबाई घराच्या बाहेर होती बाजूला, सुनबाई घरात होती आणि त्यांच्या घरात ताट नव्हतं. मग ती बाई आली, म्हणले ताट द्या. सुनबाई म्हटले ताट नाही आमच्याकडे, ताट संपलंय. ती बाई निघून गेली आणि निघून गेल्यानंतर मग ती जात असताना तिला हिची सासूबाई भेटली. म्हणे कुठे आलत्या? म्हटले तुमच्या घरी. कशाला? म्हणे ताट मागायला. म्हणे असं? म्हणे हो. मग काय म्हणली ती? ताट नाही म्हणली. चला म्हणे घरी. तिला घरी आणलं आणि घरी आणल्यानंतर तिला वाटलं बरं झालं, सासूला माहित असं ताट कुठे. घरी आणलं आणि घरी येऊन ती बाहेर उभी आणि सासूबाई दरवाजात कमरेवर हात उभी राहिली आणि सांगितलं बाई ताक नाही घरात. काय सांगितलं? ताक नाही का? मग तिकडं सांगायचं ना, अगोदर सुनानं सांगितलं होतं ना. ही म्हणली तिचा का अधिकार नाही म्हटले सांगायचा. त्या घरात नाही हा सांगण्याचा सुद्धा माझाच अधिकार आहे. ते सांगण्यासाठी मी इथपर्यंत आले म्हटले, नाही का? सांगायचा मुद्दा कुठून निघालो काय नाही करू कुठून निघालो सासूरवास आहे की नाही? सासूरवासातून काय निघलं काय नाही. मी असं जातो नाही का? पण आता तुम्ही जर ऐकलं असेल तर पुन्हा घेऊन येशाल मला कांदा मुळा भाजी अवघी. हा वा वा वा, बरं आलं बघा विषयावरती, नाही का? म्हणजे काय झालं, ती सासूबाई होती ती कुठं जायची नाही घराच्या बाहेर, तिचा सगळा जीव घरात होता. मग बाकीच्या बाया काय म्हणतात, चला वारीला पंढरपूरची वारी आली, जाऊ जाऊ जाऊ. तुकोबाराय महाराजांनी त्याचं वर्णन केलं, गोड अभंग आहे. म्हणजे गरम दिवसाच्या बाया म्हणतात मग आता निघू म्हणे आपण. आता निघू म्हणून ती निघाली. आवाज चालली पंढरपुरा आणि वेशीपासून आली घरा. निघली पंढरपूरला आणि वेशीपासून पुन्हा वापस आली. सुनावर विश्वासच नाही. मग तिने सांगितलं आता बाई तुम्ही का आला? माझ्या हातीचा कलोड घालायच्या पैशाला. म्हणजे गावड्याचं ते रचून कलोड घाला तेवढे बाई माझ्या हाताचा कलोड होई ना, तो मी आल्याशिवाय फोडू नको बरं, त्याला हात लावू नको बरं. त्या सनबाईने सांगितलं आत्या तुम्ही जा, तो कलवड मी फोडत नाही, तसाच ठेवीन तुमच्यासाठी पुढे. त्यावेळी तिचा कावा तिनं पाहिला आणि मग तिनं कावा पाहिल्यानंतर तिनं ओळखलं आणि तिनं म्हणजे आता कशाचं पंढरपूरला गोड प्रमाण आहे बघा, नाही का? आता मी पंढरपूरला येत नाही. परीक्षेचे सुनबाई नको विकू दूध दही. आवाज चालली पंढरपुरा आणि वेशीपासून आली घरा. त्यांनी सांगितलं सुनाचा गाव ओळखला, पंढरपूरला गेली, पुन्हा घरी अशा प्रकारची येऊन बसली.
सांगायचा मुद्दा आहे सावतोबाचा अधिकार वेगळा होता आणि तसं म्हणून ते तसं काम करायचे आणि ते काम करता करता परमात्म्याचं चिंतन करायचे. म्हणून आपलं सुद्धा तसंच आहे महाराज, आपण सुद्धा तसंच करायचे. दुडीवरी दुडी गवळणी साधे निघाली, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्या गवळणी काय करायच्या, एका अंड्यावर दुसरा हाटा, दुसऱ्यावर तिसरा, तिसऱ्यावर कळशी, अशा घेऊन गप्पा मारत चालायच्या सगळ्या. मग बाकीच्या म्हणायच्या ए भांड पडत ना, त्या म्हणायच्या तुम्ही बोलू नका, आम्ही घरी बोलत असलो आमचं लक्ष त्या भांड्यावर आहे म्हणायच्या. तसं संसारात देहाने जरी आपण काम करत असलो पण मन मात्र भगवंताच्या ठिकाणी ठेवायचं, भगवंताचं चिंतन करत राहायचं. असं नाही संसारी जिवे बेमुकरी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, इतकं सोपं संतांनी आपल्याला करून ठेवलेलं आहे. एवढा सोपा मार्ग भक्तीचा, सुखे करावा संसार न सांगावा दोन्हीवार, दया क्षमा चोजवित येतील, सुखाने संसार करायचा पण दोन वाऱ्या चुकवायच्या नाही. तुकोबांनी सांगितले कोणत्या? आषाढी कार्तिकी विसरू नका मत आणि सांगत शेकूच पांडुरंग. दोन वाऱ्या केल्या, दया क्षमा चोजवित येतील. तुमच्या आमच्या घरी दया क्षमा भगवंत स्वतः आल्याशिवाय राहत नाही. हे सगळं प्रमाण नाही का उच्च नीच काही या अभंगामध्ये अशा प्रकारचं आलेलं आहे. त्याच्यामधलं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुकोबाईचं प्रमाण आहे पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठ आणि तुका म्हणे मात धन्य त्याची. म्हणजे आता वर्तमान काळातलं प्रमाण तुकोबाई सांगतात, या भक्त पुंडलिकासाठी अजून तिष्ठ तुला राहिला मिळेल, अजून सुद्धा आहे. म्हणजे माझे संतांची कामं केली हे तर आहे पण तुमच्या डोळ्यासमोर अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात्र धन्य त्याची. अजून त्या पुंडलिकासाठी तो विटेवरी अशा प्रकारचा उभा आहे. पण मोठ्या महात्म्याच्या मुखात ऐकलंय युगे 28, असं नाही म्हणले ते, युगे 28 असं त्यांनी अर्थ लावलाय. म्हणजे किती युग झाले 28 कळत नाही. तसा पांडुरंग परमात्मा पुंडलिकासाठी विटेवरती अशा प्रकारचा उभा आहे. आणि म्हणून या भगवंताला स्मरावं, भगवंताचं चिंतन करावं आणि मागत असताना देवाकडं देवच अशा प्रकारचा मागितला पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे पुढे प्रथम स्कंदामध्ये मंगलाचरण केलेलं आहे. एक वस्तू निर्देशक रूप मंगल आहे, दुसरं नमस्कार रूप मंगल आहे आणि तिसरं आशीर्वाद रूप मंगल आहे. अशा 3 मंगलाचं वर्णन केलेलं आहे. त्याचा पहिला श्लोक आहे बघा. त्या शौनकादिकांनी स्वतःना प्रश्न काय केलेले आहे त्याच्या अगोदर मंगलाचरण करतात. जन्माद्यस्य यतोर्वयादियत स्वार्थेष्व विज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदयादि कवये मुह्यन्ति असुरयः तेजोवादि कृता यथा विनिमयो यत्र तिसर्गो मृषा धाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परमधीमहि. त्या भगवान परमात्म्याचं वस्तू निर्देशक रूप मंगल अशा प्रकारचं केलेलं आहे. परमात्मा वस्तू रूपाने सगळ्या ठिकाणी स्थित आहे. तो सत्य अशा प्रकारचा आहे, चित प्रकारचा आहे आणि आनंद स्वरूप अशा प्रकारचा आहे. त्याच्यापासून सगळी सृष्टी निर्माण होते, त्याच्या ठिकाणी स्थित राहते आणि त्याच्या ठिकाणीच लयाला अशा प्रकारची जाते. असं गोड मंगलाचरण या श्लोकामध्ये अगोदर व्यासजींनी अशा प्रकारचं केलेलं आहे. वस्तू निर्देशक मंगल कशाला म्हणायचं? वस्तू नाम परमात्मा, तो परमात्मा सर्व ठिकाणी व्याप्त अशा प्रकारचा आहे, कणाकणात भरलेला आहे. त्याच्या वाचून दुसरी जागा शिल्लक अशा प्रकारचे नाहीये. त्याला म्हणायचं वस्तू निर्देशक रूप मंगल. असं म्हणून त्याचं चिंतन करावं. दुसरं मंगलाचरण आहे आशीर्वाद रूप मंगल. आशीर्वाद रूप मंगल म्हणजे काय? आपली किंवा आपल्या शिष्याची वांछित इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाकडे जे मंगल केलं जातं त्याला आशीर्वाद रूप मंगल म्हटलं जातं. वस्तू निर्देशक रूप मंगल माऊलीने केले बघा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. म्हणजे स्वसंवेद्य परमात्मा आहे, स्वतःचा जाणण्याचा विषय आहे. आणि तो कसा आहे तर ओम नमो जी आद्या, आद्यापदाने परमात्म्याचं सगळ्या जगताचा आदी कारण तो अशा प्रकारचा आहे. सगळ्या वस्तू तोच अशा प्रकारचा भरलेला आहे. असं म्हणून त्याचं वस्तू निर्देशक रूप मंगल अशा प्रकारचं केलेलं आहे. जसं आपल्या समोर जर मडकं असेल त्याला आपण काय म्हणायचं? आपण मडकं म्हणतो.
आणि वेदांतामध्ये त्याला घट म्हणतात. घट, त्या घटामध्ये मातीशिवाय दुसरं काय आहे का हो? बरोबर आहे की नाही? तो घट आहे का माती आहे? मातीच आहे, फक्त दिसायला घट आहे. म्हणजे घट जरी असला त्याच्यात मातीशिवाय दुसरं काही नाही. किंवा आपल्याकडे अलंकार आहे, कोणी त्या अलंकाराला म्हणतं, कोणी मंगळसूत्र म्हणतं, कोणी झुंबर म्हणतं, काही म्हणतं, पण दिसायला अलंकार आहे. पण त्या अलंकारात सोन्याशिवाय दुसरं काही नाही. आपण जे घातलेले वस्त्र आहे, कपडे आहे, कुठल्याही प्रकारचे असू द्या, ते कपडे जरी दिसायला असले तरी त्या कपड्यांमध्ये तंतूशिवाय दुसरं काही नाही. विश्वपट ब्रह्मदोरा आणि दाटी उघडा ज्ञानेश्वरा. जसा आपला पट म्हणजे कपडा हा तंतूने विणलेला आहे, तसा हा ब्रह्मरूपी असणारा कपडा, हा नाही का, हा जगदरूपी असणारा कपडा ब्रह्मरूपी दोऱ्यानं विणलेला अशा प्रकारचा आहे. म्हणजे घटात जशी मातीच माती आहे, अलंकारात जसं सोनच सोने, कपड्यात जसे तंतूच तंतू आहे, तसे या सगळ्या जगामध्ये एकच तत्व आहे आणि ते तत्व म्हणजे परमात्म तत्व अशा प्रकारचं आहे. सर्वागती राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, ज्याप्रमाणे एकच सूर्य आपल्या हजारो किरणांनी सगळ्या जगताला प्रकाशित करतो, तसा एकच परमात्मा तुमच्या आमच्या सगळ्याच्या शरीरात राहून सगळ्या शरीराचं चलनवलन करतो. एकच परमात्मा आहे, प्रतिबिंब रूपाने सगळ्यांच्या जवळ राहतो. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो मतः स्मृती ज्ञानम कोहनंच वेदैश्च सर्वैर्हमेव विद्यो वेदांत कृत्वेद विदेव चाहं ममैवंशो जीवलोके जीवभूत सनातनः. त्याच्यासाठी एक उदाहरण दिलं बघा. तुम्ही घरी गोड ऐकणारे आहात, सुशिक्षित आहात म्हणून सांगतो. जर मला सांगा, आता या समोर जर आपण 50 गाडगे मांडले, किती गाडगे? 50. त्याला म्हणायचं घट. 50 घट जर ठेवले तर 50 घटामध्ये स्वच्छ पाणी जर असेल आणि दुपारी सूर्य डोक्यावर आलेला असेल तर सूर्य एकच आहे, पण त्या 50 घटामुळे किती सूर्य झाले? 50 सूर्य झाले की नाही हो? म्हणजे या घटात एक सूर्य, या घटात एक सूर्य, या घटात एक सूर्य, असे 50 सूर्य झाले. बरोबर आहे की नाही? आणि घट फोडून टाकलं तर कुठे सूर्य? एकच एकच सूर्य आहे, पण घट 50 मांडल्यामुळे जसा तो 50 प्रकारे दिसावा, एकच परब्रह्म तत्व आहे. शरीर रूपी घट जास्त आहे म्हणून तो वेगवेगळ्या रूपाने दिसतो. वास्तविकतः तो एकच आहे. एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. तुका म्हणे तुची खरा येर वावगा पसारा. एकच एक परब्रह्म तत्व आहे, पण नाना प्रकाराने अशा प्रकारचं दिसत असतं. सगळ्यांचं चलनवलन तोच करतो. म्हणून करणे का न करणे आगवे तोच जाणे. विश्व चळत असे जेणे परमात्मेने. तुम्हाला उदाहरण सांगतो. आता हा एक माईक आहे, हा एक माईक आहे, फॅन आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, उपकरण किती पण असू द्या, पण त्याला चालवणारी मात्र वीज एकच आहे की नाही? उपकरण घरात किती असेल, वीजच नसेल काय उपयोग आहे? बरोबर आहे की नाही? तसं या देहातलं चैतन्य निघून गेलं, आपल्याला घरात शंकर ठेवत नाही महाराज. लगेच फोनवर कुठवर आले जसं काही ते उठून म्हणतं नाही का, ते प्रेत म्हणतात काय मला जाळा, पण कधी एकदाच जळून टाकतो असं होऊन जातं. आज चैतन्य नसलं ना, देह नव्हे चिखल ओला, हा ओला चिखल आहे. चैतन्य गेलं की काहीच राहत नाही. म्हणून सांगायचा मुद्दा आहे, सगळी उपकरणं ज्याप्रमाणे एका विजेमुळे चालतात, हे सगळे भूत, हे सगळे जीव. भूत शब्दाचा अर्थ काय? भूत म्हणजे स्मशानात नाही घ्यायचे. आपल्याला सुद्धा भूतच म्हटले. का म्हटले भूत? कारण आपण पंचमहाभूतापासून निर्माण झालेलो आहोत. आणि भूत शब्दाचा अर्थ आहे भूभवती, होणे असणे. म्हणजे होतात आणि जातात त्याला म्हणायचं भूत. म्हणजे हे सगळे शरीर हे चलन वलन करतात ना, त्याला एकाच सामर्थ्य आहे, एकच अशा प्रकारचं उपकरण आहे आणि तो म्हणजे परमात्मा. अशा प्रकारचा आहे. म्हणून देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको.
सारे हे शरीर कुणाची असते, म्हणून भजन केलं पाहिजे. मग पाहिजे तुम्ही काय झालं काल आरतीला उठले जोरात नाही का, त्यावेळी मला एक असं कळालं त्या कधी कधी भागवत कथेत महिला नाचतात, त्या नाचतात ना, तर मला काल कळलं ते नाचत नाही, कळलं ते मला बसून बसून थांबल्या की मग त्या उठतात, मग एक कुठली की दुसरी उठावंच वाटतं, उठायचंच राहतं, तिच्या पाय दुखत राहतात की नाही, म्हणून काहीतरी आपलं नाटक असतं, बाकी काही नाही नाही का. म्हणून भजन करा थोडं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि, हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. गोपाल कृष्ण भगवान की जय, भागवत भगवान की जय. सांगायचं मत आहे याला वस्तू निर्देशक रूप मंगल म्हणायचं. मग जर कोणी विचारलं वस्तू निर्देशक रूप मंगल काय, तर त्याला उत्तर द्यायचं वस्तू नाम परब्रह्म तत्व ते सगळ्यांच्या ठिकाणी व्याप्त आहे असं समजून त्याचं चिंतन करणं वस्तू निर्देशक रूप मंगल आहे. दुसरं मंगलाचरण सांगितलं आशीर्वाद रूप मंगल. आपली किंवा आपल्या शिष्याची वांछित इच्छा पूर्ण होण्यासाठी जे केलं जातं त्याला आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. ज्ञानोबराय वर्णन करतात, आता विश्वात्मके देवे येणे मागे ज्ञातोषावे तोषोनी मद द्यावे पसायतान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे माझी इच्छा आहे तुम्ही काय करावं, किंबहुना केले हे धर्म कीर्तन सिद्धी दिले आणि जे माझे उरले पैठपण, म्हणजे मी जे धर्म कीर्तन केलं म्हणजे जे लिहिलं त्याच्याद्वारे जर तुम्ही संतुष्ट झाला असाल तर माझी एक इच्छा आहे मला तुम्ही ते द्या. याला म्हणायचं आपली इच्छा आणि शिष्याची इच्छा कोणती, खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे आपली इच्छा आणि आपल्या सोबत आपल्या शिष्यांची इच्छा पूर्ण व्हावी याच्यासाठी भगवंताकडे जे केलं जातं त्याला आशीर्वाद रूप मंगल म्हटलं जातं. आणि तिसरं मंगल आहे नमस्कार रूप मंगल. म्हणजे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी जे भगवंताला साष्टांग दंडवत घालून केलं जातं त्याला नमस्कार रूप मंगल अशा प्रकारचं म्हटलं जातं. आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कमिनी ते शारदा विश्व मोहिनी नमस्कारी मिया. मजर दरी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषांच्या धरू विवेकावरी हे सगळे प्रमाण नमस्कार रूप मंगल सांगणारे आहेत. म्हणून या ठिकाणी भगवंताचं जे नमन केलेलं आहे त्याला वस्तू निर्देशक रूप मंगल म्हणतात. म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणी परमात्मा आहे असं म्हणून जे केलं जातं वस्तू निर्देशक रूप मंगल आहे. सहज आपल्यामध्ये एक शब्द प्रचलित आहे बघा, आपण काय म्हणतो राम राम म्हणायचो की नाही. राम राम म्हणताना काय करतो आपला हात इथं लावतो, कारण आपली ती परंपरा आहे, आपला तो स्वभाव आहे. राम राम म्हणजे काय, त्याच्यातही राम आहे आणि माझ्यातही राम आहे, म्हणजे या रामाचा त्या रामाला राम राम अशा प्रकारचं जे आहे त्याला वस्तू निर्देशक रूप मंगल म्हणतात. माझ्या डोळ्यासमोर सहज एक प्रसंग आला म्हणून सांगतो. एक मनुष्य पूर्वीच्या काळी घोड्यावरती बसून आला दुसऱ्या गावावरून, आणि दुसऱ्या गावावरून आल्यानंतर तो वेशीतून जात होता आणि वेशीतून जात असताना सहज तिथं दोन माणसं उभे होती आणि यांनी सहज तोंडातून शब्द आला राम राम. बघावर का राम राम शब्द आला आणि आल्यानंतर मग तो राम राम म्हणून निघून गेला. निघून गेल्यानंतर या दोघांचं सुरू झालं, बघ माझी किती वोट आहे म्हणले, त्यानं मला राम राम घातला. दुसरा म्हणतो तुला नाही, त्यानं मला घातलाय. अरे चुकीचं आहे म्हटले, मला घातलाय. त्याने दोघांचे भांडण सुरू झाले.
हा म्हणतो मला घातलाय, तो म्हणतो मला घातलाय, त्यांचे भांडण मिटे ना. आणि मग ज्यावेळी त्याने सांगितलं निकालच लावायचा आहे का, म्हणले हो या घेऊन म्हणले त्याला. मग त्याच्या पाठीमागे गेले आणि त्याला पुन्हा बोलून आणलं वापस, म्हटले काम आहे म्हणले चल. मग तो आला आणि आल्यानंतर विचारलं का रे खरं सांग म्हणले. तो कुणाला राम राम घातला, कुणाला राम राम घातला म्हटल्यानंतर याला म्हणावं तर याला राग, याला म्हणावं तर याला राग, त्यालाही कळेना. पण तो हुशार होता आणि हुशार असल्यामुळं त्यानं सांगितलं म्हणले ज्याची बायको पतिव्रत आहे का त्याला राम राम घातला. नाही का, ज्याची बायको पतिव्रत असेल त्याला राम राम घातला म्हणले. असं म्हणल्यानंतर हा याच्या तोंडाकडे पाहतो, तो त्याच्या तोंडाकडे पाहतो, त्यांना त्याचा उलगडा होईना. मग याने सांगितलं ज्याची पत्नी म्हणजे बायको पतिव्रत आहे तो म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र आहे. त्या रामाला भी राम राम घातला, तो तुझ्यात वास करतोय म्हणून. नाही का, तुझ्यात बसलेल्या रामाला राम राम घातलाय, तुम्हाला एकालाही घातला नाही. मग विद्वान माणसं कसे असतात, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी शुनी चैव शोपाकेह पंडित समदर्शिनाः. त्याला सगळीकडे परमात्मा दिसत असतो. हरिजिया दासा हरी नाही दिशा आणि भावे तैसा तैसा हरी एक. नाथाबाचं हरिपाठातलं प्रमाण आहे बघा. आठवलं तर मला सांगा, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप आणि पूजा ध्यान जप त्याशी नाही. बघा जे जे आपल्या दृष्टीला दिसल ते सगळं भगवंताचंच रूप आहे. असं ज्याची दृष्टी असेल ना त्यानं पूजा नाही केली आणि ध्यान नाही केलं तरी चालतं. म्हणून 10व्या अध्यायात भगवंताने सांगितलं अर्जुना माझा भक्ती योग काय माहिती का, माझी श्रेष्ठ भक्ती कोणती सांगू का. जे जे भेटे होत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. हा माझा भक्ती योग आहे. जो जो दिसेल त्याच्यात आज परमात्मा आहे असं पाहणं 9व्या अध्यायात गोड चिंतन आहे. नाही का, हे आता आपण म्हणतो की जातीच्या दऱ्या भेटवा सगळे एक आहे असं समजा. संतांनी अगोदर सांगून ठेवलंय आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी माझी समस्त हे जाणूनी स्वरूप माझे. ज्ञानोबा सांगतात मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत एकच चैतन्य आहे अशी त्याची दृष्टी असते. आणि अशी दृष्टी जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण पूर्ण झालो असं म्हणूच नाही बा. नाही का, ही दृष्टी याला साम्य दृष्टी म्हटलं जातं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशी दर्शने. त्या महात्म्याला हा परका आणि हा आपला असा भेद त्याच्या दृष्टीत राहत नाही. तो सगळ्याला वासुदेव म्हणून अशा प्रकारचा पाहत राहतो. अशी दिव्य दृष्टी जेव्हा प्राप्त होते तेव्हा तो परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेला असतो. आणि असा परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेल्या महात्म्याचं लक्षण ज्ञानोबाईंनी सांगितलं का फळली आतरुची शाखा सहजे भूमीश उतरे देखा तैसा जीव मात्र शेखा खालावती ते. म्हणजे ज्या झाडाला जास्त फळं असतात तेच वाकलेलं राहतं. नाही का, जे झाड वाकलेलं आहे समजून चालायचं त्याला जास्त फळ आहे बरं का. आणि ज्याला फळं नसतात ते वाकत नाही, ते ताट राहतं ताट. ज्ञानोबाणी त्याची ताठरता सांगताना कशी सांगितली माहिती का, जसं बेरनं ताट राहतं. नाही का, माता माऊलीच्या हातातलं बेरनं ताट राहतं वाकत नाही, तसा अहंकारने ताट झालेला आहे. समजून चालायचं त्याच्याकडे अजून फळ आलेलं नाही. त्याला परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालेलं अशा प्रकारचं नाही. बोलण्यासारखा पुष्कळ विषय, बोलण्यासारखं खूप आहे, पण सांगायचा मुद्दा ही दृष्टी येणं हे महत्वाचं आहे. ही दृष्टी जेव्हा आली तेव्हा समजायचं, मग त्यानं काहीतरी नाही केलं तरी चालतं. ज्ञानोबाईच्या ओळ्या आहे. ज्ञानोबाई सांगतात तो करी ते तुझी पूजा. बघावर का शब्द गांभीर्यानं घ्या. काय नाही आता तुम्ही कितपत घेत असाल, नाही तर महाराज काय राहणार तुम्ही नाही का. तो करी ती तुली पूजा. तो जे करेल ती त्याची पूजा होते. तो करी ती तुली पूजा. तो कल्पी तो जप माझा. नाही का, तो निजे ते कपी ध्वजा समाधी माझी. ज्ञानोबाई सांगतात तो करी ती पूजा. तो जी कल्पना करे तो माझा जप आहे. आणि तो झोपला म्हणजे तो झोपलेला नाहीये, ती माझी समाधी अशा प्रकारची आहे.
तो जिकडं चालला तिकडं तो नुसता चालत नाही, तीच त्याची तीर्थयात्रा आहे. अद्वयामज गमन चाली तोची, तो चालला ना तीच माझी तीर्थयात्रा. अशा प्रकारचे म्हणून जे जे दिशे नाही का, जे जे दृष्टी दिशे ते ते हरी रूप, ही दृष्टी आली पाहिजे. मग आपल्याला दुसऱ्यामध्ये दोष दिसतात ना, याचं कारण हेच आहे, आपल्या दृष्टीत तो दोष असतो असं शास्त्राने सांगितलंय. नाही का, एक म्हैस होती, ती म्हैस त्याच्या घरी 15 लिटर दूध द्यायची, पण तिथं हिरवं होतं खायला, तिला घास. मग 15 लिटर दूध द्यायची म्हणून एका कोरडवाहू शेतकऱ्याने आणली. मग आणल्यानंतर मग ती इथं आली, तिथं घास होता, तिला खायला चाराच. मग चारा म्हणल्यानंतर ती दूध द्यायची कमी झाली, ती 15 मग 7 लिटरवर आली. मग म्हणला का हो, मी आणली 15 लिटर दूध देते म्हणून इथं 7च देते म्हणले. त्याने सांगितलं तिकडे हिरवं खात होती आणि इकडे वाळ्या चारा आहे म्हटले, मग कशी होते. मग एका मित्राने सांगितलं तू एक काम कर, म्हणते काय, तिला वाळ्या चारा दिसतो म्हणून खात नाही ना, मग तिला हिरवा चष्मा खात नाही. तिला हिरवा चष्मा जेव्हा त्या माणसाने घातलं तेव्हा तिला वाळ्या चारा हिरवा दिसायला लागला आणि अशी गप्प गप्प खायला लागली. जोरात दूध अशा प्रकारची पुन्हा 5 लिटर आली. सांगायचं मुद्दा हाच आहे, आपल्याला काय दिसतं याच्यावर आपल्या डोळ्यात दोष आहे. मग आपल्या डोळ्यात दोष आहे म्हणून दुसऱ्याचे दोष दिसतात, नाही तर सगळेच परब्रह्म रूप आहे की नाही. मग त्याच्यात दोष दिसण्याचं कारण आपली दृष्टी दोषानं युक्त आहे. ज्ञानोबांनी सांगितलं चंद्र पांढराच आहे, पण एखाद दिवशी पिवळा दिसायला लागतो आणि हा म्हणतो चंद्र पिवळा झाला. चंद्र पिवळा नाही झाला, तुला काळी झाला. डोळ्यात दोष आहे नाही का. ज्ञानोबांची शब्द बोलतोय मी, दुसरं नाही बोलत. ज्ञानोबाई सांगतात विठी दृष्टी द्यावी काविळानं मिळली जाते, पांढरा चंद्र सुद्धा पिवळा दिसायला लागतो. चंद्र दोष नाहीये, मग दोष आपल्या दृष्टीचे. काय झालं, एक माणूस चहा प्यायला गेला हॉटेलमध्ये, आणि हॉटेलमध्ये चहा प्यायला गेला आणि गेल्यानंतर त्याने तो चहा घेतला आणि सांगितलं वेटर म्हटले काय, मग याच्यात माशी पडली, दुसरा म्हणले. मग त्याने तो चहा घेतला, फेकून दिला, दुसरा चहा आणला. दुसरा आणल्यावर त्याच्या पुढे ठेवला, अरे पुन्हा माशी पडली, फेक म्हणले. त्याने दुसरा चहा घेतला आणि फेकून दिला, म्हणजे तिसरा चहा आणला. तिसऱ्या चहात याला माशी दिसली, अरे माशी पडली, दे फेकून. त्या हॉटेलवाल्याने सांगितलं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या शक्यच नाही म्हणले, माशी पडू शकत नाही. पण त्याने निरखून पाहिलं, मग त्याने सांगितलं म्हणले माशीच्या हात नाही म्हणले, तुमच्या चष्म्याच्या हात कसली तुम्ही का. माशी तुमच्या चष्म्याच्या हात आहे, ती काढा, म्हणजे माशी दिसणार नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा आहे आपली दृष्टी तोकडी आहे, आपल्या दृष्टीत दोष आहे म्हणून आपल्याला दोष दिसतात. संताला दोष दिसत नाही. महाराज संत कोणाकडे पाहतात ना, तर खऱ्या अर्थाने त्यांच्या दृष्टीला दोष दिसत नाही. त्यांच्या दृष्टीला ब्रह्मस्वरूप दृष्टी झाल्यामुळे, साम्य दृष्टी झाल्यामुळे त्याला खऱ्या अर्थाने गाढवात, कुत्र्यात, घोड्यात, गायीत सगळ्यात परब्रह्म दिसतं. असं ज्यावेळी होतं त्याला वस्तू निर्देशक रूप मंगल म्हटलं जातं. या श्लोकात परमात्म्याचं वस्तू निर्देशक रूप मंगल करून मग शौनकादिकांनी सुतजी महाराजांना प्रश्न विचारला की आमचं कल्याण कशात होईल, आमचं कल्याण कशानं होईल. म्हणून पहिला प्रश्न विचारला किम श्रेयः, किम श्रेयः म्हणजे कल्याण कशात आहे. दुसरा प्रश्न विचारला के शास्त्र सारः, म्हणजे शास्त्रातलं सार काय अशा प्रकारचं आहे. तिसरा प्रश्न विचारला किम कर्मः, म्हणजे कोणतं कर्म चांगलं आहे. चौथा प्रश्न विचारला के अवतारः, म्हणजे अवतार किती आहे. आणि पाचवा प्रश्न विचारला के अवतारस्य प्रयोजनः, म्हणजे अवताराचं प्रयोजन काय आहे. हे सगळे प्रश्न त्या श्रुतजींना शौनकादिकांनी विचारले आहेत. आणि या सगळ्या प्रश्नामध्ये सगळं भागवत आलेलं आहे नाही का. या सगळ्या प्रश्नामध्ये सगळे प्रश्नात हे भागवताचं चिंतन आहे, याच्यातच सगळं अशा प्रकारचं आलेलं आहे. त्याला म्हणतात घागर में सागर नाही का. घागर में सागर शब्दाचा अर्थ जसं एकाच घागरेत सगळा सागर यावा,
तसं अख्खं भागवत या 4-5 प्रश्नामध्ये अशा प्रकारचं आलेलं आहे। आणि म्हणून या प्रश्नाचा विचार करता करता सगळ्या भागवताचं चिंतन होऊन जातं। म्हणून पहिला प्रश्न विचारला किम श्रेयः, मानवी जीवनाचं कल्याण कशात आहे? कल्याण म्हणजे नेमकं काय? देवाची कृपा म्हणजे नेमकं काय? कशाने देवाची कृपा होते? कधी देवाची कृपा होते? मानवी जीवनात कल्याण कशाने होईल? त्याचं उत्तर त्यांनी सांगितलेलं आहे भगवत प्राप्तीमध्येच मानवी जीवनाचं कल्याण आहे। हे मी बऱ्याच वेळा आपण चिंतन करून आलेलो आहे। सांगायचा मुद्दा हाच आहे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे। आयुष्याला साधन करून भगवत स्वरूपता प्राप्त करून घेणं याच्यातच कल्याण आहे, दुसऱ्या व्यापारात कल्याण नाहीये, नाही का? वेदांत वाचस्पती आचार्य अण्णासाहेब म्हणायचे, काही काही लोक येतात राजकारणी, आम्ही तुमचं कल्याण करू, आम्ही तुमचं कल्याण करू, आम्ही तुमचं कल्याण करू। आपण राहतो पुण्याला आणि ते निवडून आले की जात्या मुंबईला, कल्याण मध्येच राहत, इकडेही नाही तिकडेही नाही। अण्णांची शब्द लय गोड राहायची, नाही का? म्हणजे त्याच्यात कल्याण नाही, कल्याण कशात आहे? भगवत प्राप्तीमध्ये। म्हणून मी कधी कधी असं म्हणतो, प्रत्येकाला आज मोठं व्हायचंय, बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला वाटतं मोठं व्हायचंय, पण कोण मोठे झाले हेच आपल्याला कळत नाही। आपण सगळे पूजा करतो कोणाची? हो, धनाची। आपण सगळे पूजा करतो कोणाची? बरोबर आहे की? श्रीमंताची। आपल्याला सगळ्यांना वाटतं श्रीमंत व्हावं। इच्छा कशाची आहे? इच्छा कशाची आहे? श्रीमंत होण्याची, मोठं होण्याची इच्छा आहे, श्रीमंत होण्याची इच्छा आहे। आणि घरात फोटो कोणाचे असतात आपले? कोणाचे? साधू लोकांचे। म्हणजे ज्यांनी कशाचा परिग्रह केलेला नाही, ज्यांनी सगळा परिसंग त्याग केलेला आहे, अशांचे फोटो आहे। म्हणजे आपल्याला इच्छा जरी श्रीमंत होण्याची आहे तरी सुद्धा आपण पूजा साधूची करतोय। म्हणजे जरी श्रीमंत होण्याची स्थूल इच्छा असेल तरी सुप्त इच्छा हीच आहे, आपल्याला सुद्धा तशी स्थिती प्राप्त झाली पाहिजे। म्हणून या जगात मोठं जर कोण असेल, आमदार मोठा आहे का? नाही, त्याला वाटतं मी खासदार व्हावं, खासदार मोठा, त्याला वाटतं मी मंत्री व्हावं, मंत्रीला वाटतं मी मोठा मंत्री व्हावं। म्हणजे त्यांना तिथं सुख नाहीये। आणि त्या मंत्र्याच्या पुढे एखाद्याला वाटलं मी इंद्र व्हावं, इंद्रालाही सुख आहे का? इंद्रालाही सुख नाही, त्याला वाटतं ब्रह्म व्हावं, ब्रह्मदेवालाही सुख नाहीये, बरोबर आहे की नाही? मग खरे मोठे कोण आहे? अहो सांगू तुम्हाला, तुम्ही सगळे पुण्यवान आहात। एवढा मोठा भागवताचं चिंतन केलंय, खरंच त्या महात्म्याची खूप पुण्य आहे, तुमच्यासारखी संतती जन्माला आली। पुन्हा नरकात राहते इति पुत्र, हा पुत्र त्यांनाच म्हटलं जातं आपल्या पितरांना जे त्या गतीपासून सोडून उच्च गती प्राप्त करून देतात। नाहीतर लोक 13 दिवसातच विसरून जातात, आपल्याला विसरून जातात, नाही का? आता आम्ही माग इथं भागवत केलं मावशीने तिथे, त्यांची सुद्धा अशीच परिस्थिती झाली, पण अजून सुद्धा विसरले नाही। ते पुण्य आहे त्यांचं, पुण्य ते तसं करून जातात, त्यांची कीर्ती तशी राहते। मी तुम्हाला सांगितलं ना, जो या लोकात चांगला वागतो ना, तर लोकातही त्याची स्तुतीच होते, त्याची तिथं निंदा होत नाही। म्हणून मला वाटतं इथं तुम्ही पुण्यवान आहे, नाही का? त्यांचंही पुण्य आहे का अशी संतती जन्माला आले का जे अजून सुद्धा त्यांना विसरायला रिकामी नाही, नाहीतर लोक 13 दिवसात विसरून जातात। मला सांगायचा मुद्दा आहे, लोक म्हणतात कडू घास करायला गेलो, कडू घास म्हणता म्हणता तेच म्हणत राहतात, जेवढं इथं जेवण होतं ते कुठंच होत नाही का? कडू घास करतात म्हणजे असे अनेक भाज्या असतात आणि इतकं तरुण होतात, 13 दिवस सुद्धा आपल्याला लोक आठवत नाही, विसरून जातात। मोठ्या महात्म्याचे शब्द आहे, निदान माणूस मेल्यानंतर 10 वर्ष तरी जिवंत राहायला पाहिजे। राहतं का कोणी जिवंत? राहत नाही। म्हणजे ज्यांनी आपल्यासाठी केलं, आपल्यासाठी मिळवलं, त्यांना आपण विसरून जातो। म्हणून आज सुद्धा मला माझ्या पंजोबाचं नाव माहित नाही, आज्याचं माहितीये, पंजोबाचं माहितीये, पण खापर पंजोबाचं माहित नाही। तुम्हाला महाराज लयच नाही का कृतज्ञ नाही म्हणले, पंजोबाचं विसरले, खापर पंजोबाचं नाव माहित नाही। म्हणजे ज्यांनी आपल्यासाठी केलं त्यांना विसरलो, पण आज 750 वर्ष झाले ज्ञानोबरायांना जाऊन आजही आपण त्यांना डोक्यावरती मिरवतोय। तुकोबारायांना इतके दिवस झाले जाऊन आजही त्यांना डोक्यावरती मिरवतोय।
याचा अर्थ मोठे कोण आहे? मग मोठे कोण आहे? मोठे तेच आहे, संत मोठे. म्हणून मोठं व्हायचं असेल तर संतांच्याच मार्गाने गेलं पाहिजे. संत ज्या मार्गाने जातात तो मार्ग कल्याणाचा मार्ग आहे, तो मार्ग समाधानाचा मार्ग आहे, तो मार्ग धन्यतेचा मार्ग आहे. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं व्यापार करायचा असेल तर कसा व्यापार करावा? कसा? तुका म्हणे लाभ होईल तो व्यापार करा, काय फार शिकवावे, लाभ होईल तो व्यापार करावा. व्यावहारिक दृष्टीने आपले सगळं वाढतं, संपत्ती वाढणे हा व्यावहारिक लाभ आहे. आणि खरं असं आहे जीवनात येऊन पैसा कमवावाच. धर्म अर्थ, अर्थ म्हणजे पैसा, धन कमावणं हा पुरुषार्थच आहे, बरोबर आहे की नाही? पण हा व्यावहारिक लाभ आहे. पण पारमार्थिक लाभ करत जर आपण विचार केला तर आपल्या हातात तो लाभ येत नाही, बरोबर आहे की नाही? येतो का? तो का म्हणे लाभ होय तो व्यापार, तो व्यापार करावा ज्याचा लाभ होईल. कोणता लाभ? नाही का त्या वृंदावनात सुद्धा व्यापार करतात लोक. पण कसा करतात माहिती आहे का? व्यापार त्यांचा चाललाय, एक म्हणतो दररोज 1 लाख नामस्मरण करायचं ना, हो मग म्हणतो हा 1 लाखच नामस्मरण झालं. मग हा म्हणतो माझा नफाही नाही तोटाही नाही. पण एक म्हणतो 1 लाखाच्या वर नामस्मरण झालं, हा म्हणतो माझा एवढा नफा झाला. आणि एकाचं जर कमी झालं तर तो म्हणतो माझा एवढा तोटा झाला. म्हणजे त्यांचाही व्यापार चाललेला आहे, त्याचा हाच व्यापार आहे. भगवंताच्या नामचिंतनाचा व्यापार करतात, व्यापार वाढवतात आणि तसं त्यांना फळ प्राप्त होतं. म्हणून आपण सुद्धा असाच व्यापार करावा, संसारही करावा आणि भगवंताचं चिंतन सुद्धा करावं. याच्यातच खरं कल्याण आहे, याच्यातच श्रेय आहे. म्हणून 2 मार्ग उपनिषदाने सांगितले बघा. एक श्रेयाचा मार्ग आहे आणि दुसरा प्रेयाचा मार्ग आहे. एक श्रेयस आहे आणि दुसरा प्रेयस आहे. प्रेय म्हणजे काय? आपल्या इंद्रियांना जे प्रिय वाटतं त्याला प्रेयाचा मार्ग म्हणतात. इंद्रिय आणि विषयाच्या संयोगापासून निर्माण होणारं सुख हे इंद्रियांना प्रिय वाटतं म्हणून तो प्रेयाचा मार्ग आहे. पण तो दिसताना सुखाचा वाटत असला तरी त्याच्यामध्ये सुख नावाची गोष्ट राहत नाही. जर विषयातच जर सुख असतं, मला सांगा या विषयातच जर सुख असतं तर दुसऱ्या विषयाची माणसाला पुन्हा इच्छा झालीच नसती, बरोबर आहे की नाही? विषयामध्ये जर आनंद असता तर हा विषय टाकल्यानंतर लगेच दुसऱ्या विषयाकडे तो जातो. याचा अर्थ हाच आहे, विषयातला आनंद हा घटणारा आनंद आहे आणि परमार्थातला आनंद वाढणारा आनंद आहे. म्हणून विषयातला आनंद घटणारा आहे, संपणार आहे. परमार्थातला आनंद संपणारा नाही, वाढणार आहे. वर्षा काळी सरिता जशी चलो लागे पंडू सुद्धा, पाऊस पडला वरती कदशी नदी वाढत वाढत चालते ना, तसा हा महात्मा भक्ती करता करता त्याच्या भक्तीचा आनंद वाढत जातो आणि संसारातला आनंद कमी 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 होत जातो. हा सगळ्यांचाच अनुभव आहे. संसारातला आनंद कमी होतो मला. उदाहरणार्थ किती भूक लागू द्या, पहिल्या घासातला आनंद दुसऱ्या घासात नाही आहे का? दुसऱ्या घासातला आनंद तिसऱ्या घासात नाही, तिसऱ्यातला आनंद चौथ्यात नाही, चौथ्यातला पाचव्यात नाही. आणि जेवण झाल्यानंतर तो म्हणतो घ्या ना, हा म्हणतो मला मारतो काय, मारायसाठी जेवणाला खा. आता आनंदाने बसला होता. म्हणजे पहिल्यातला आनंद दुसऱ्यात नाही, दुसऱ्यातला तिसऱ्यात नाही. जेवण झालं की आनंद संपून जातो. म्हणून संसारातला आनंद घटणार आहे आणि परमार्थातला आनंद वाढणार आहे. म्हणून परमार्थ श्रेयस्कर आहे. बघा काय झालं, एका माता माऊलीचा मुलगा आर्मीत आहे, आर्मीत नाही का? आता आर्मीत असल्यामुळे काय, तर जो आर्मीत आहे ना मग तो 12 वर्षानंतर घरी येणार आहे. मग 12 वर्षानंतर घरी येणार म्हणून इतकी आनंदून गेली, कधी कधी येईल कधी येईल कधी येईल म्हणून. ही तारीख नाही का, या तारखेला येणार म्हणून आनंद आहे, आनंद आहे. त्या मुलाला घ्यायला जायचंय म्हणून ज्या दिवशी येणार आहे ना त्या दिवशी रेल्वेतून उतरायच्या अगोदर 2 तासची माता माऊली त्याची वाट पाहते. मग 2 तास वाट पाहून तो मुलगा जेव्हा गाडीतनं खाली उतरतो, उतरल्या बरोबर तिनं लगेच त्याला घट्ट अशा प्रकारचं आलिंगन देते आणि आलिंगन देऊन तिला अनंत अशा प्रकारचा आनंद विभोर ती होत जाते. मला सांगा, तो जेव्हा भेटला तेव्हा त्यानं तिला किंवा तिनं त्याला आलिंगन दिलं आणि घरी आला. आल्यानंतर दुसऱ्या दिवशी
झोपेतून उठला आणि उठल्याबरोबर लगेच आई गेली, चल बरं मला तुला आलिंगन द्यायचंय. असं झालं का हो? नाही का? हे सगळं मी कुठलं साधन नाही, विचार सागर मध्ये आले बरं का ते, नाही का? म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे, पहिल्या दिवसाचा आनंद दुसऱ्या दिवसात राहिलाच नाही. पहिल्या दिवशी तो आनंद होता, दुसऱ्या दिवसात नाही, आणि तिसऱ्या दिवसात नाही. त्याला सुट्ट्या होत्या 15 दिवसाच्या. मग ते तिकडं राहायचं, मग तिकडं राहिल्यामुळे नाही का मग इकडे बेभानपणेच राहायचं, कोणालाही टेरिंग दाखवायचं आणि घरात भांडणं आणायला लागले. मग घरात भांडणं आणायला लागले, ते भांडण करायचं आणि हिला मिटवावं लागायचं. हीच म्हणायला लागली, नसतं आलं तर बरं झालं असतं. ती त्याला वारंवार म्हणायला लागली, हो कवर आहे तुझ्या सुट्ट्या, कवर आहे तुझ्या सुट्ट्या. अगं म्हणे आता चालू राहू दे ना. नको म्हटले, तिकडंच मारा राहतो, तिकडं गेला की तिला आनंद होतो. जो पहिल्या दिवसात आनंद आहे तो दुसऱ्यात नाही, दुसऱ्या दिवसाचा तिसऱ्यात नाही. हा सगळा विषयाचा गोंधळ आहे. विषयात आनंद नावाची गोष्ट नाही, म्हणून विषय प्राप्तीमध्ये कल्याण नाही, तर कल्याण कशात आहे? भगवत स्वरूपता प्राप्त करण्यामध्ये कशा प्रकारचं कल्याण आहे. म्हणून क्रीम श्रेय हा भगवत प्राप्तीमध्येच श्रेय आहे, कल्याण आहे. प्रेयस मार्गाने जाऊन कल्याण अशा प्रकारचं नाही. दुसरा प्रश्न विचारला के शास्त्र सारः, शास्त्राचं सार काय आहे? सार गोष्ट या जगात काय आहे? सार गोष्ट जर या जगात काय असेल, सार 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 विठोबा नाम तुझे सार. या जगात सार जर काय असेल तर तो परमात्मा आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त काय आहे? सगळं असार अशा प्रकारचं आहे. तुका म्हणे तुझी खरा येर वावगा असारा. परमात्मा सार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळं असार आहे. म्हणून सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाची. म्हणून तुकोबांनी सांगितलं, विचार करायचा असेल तर कोणताही विचार करू नका. विचारच करायचा असेल तर सारासार विचार करा. नाहीतर आपण कुठलाही विचार करतो. परंपरेनं आलेलं दृष्टांत बालती बाबा सांगायचे, माणूस विचार करत असताना व्यर्थ विचार करतो. कोणताही विचार करतो. एक असा विचार आहे ज्याच्यामध्ये अनर्थ आहे, दुसरा विचार आहे जो व्यर्थ आहे, आणि तिसरा विचार आहे जो सार्थ आहे. माणसाने कोणता विचार करावा? व्यर्थ विचार करूच नाही. उदाहरण त्यांनी सांगितलं, गाढवाच्या अंगावर किती केस आहेत मोजून या. काय उपयोग आहे त्याचा? कावळ्याला किती दात आहे मोजून घ्या. काय उपयोग आहे त्याचा? याला म्हणायचा व्यर्थ विचार. आणि दुसरा विचार आहे, तो विचार कसा आहे तर तो अनर्थ विचार. एका माणसानं सुशिक्षित होता, तो त्याच्या घरासमोर दररोज नाही का त्या म्हशीची लवकर जायची, म्हशीचा कळप जायचा, आणि म्हशीचा कळप जायचा म्हणून हा विचार करायचा, त्याने म्हैस पाहिली, तिचे शिंग खूप भारी होते, खुर्ची सारखे नाही का, तिचं मस्त पुढे होतं, शिंग मागून खुर्ची सारखे टेकायला होते. मग हा विचार करायचा, बसायला खूप चांगली जागा आहे, कधी का होईना एक दिवस पण हिच्या शिंगावर बसल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून मनाला वेळ लागली, आणि एक दिवस ती म्हैस त्याच्या घरासमोर आली, आणि तिनं सहज तोडकं वाकडं केलं, आणि केल्याबरोबर यानं त्या म्हशीच्या शिंगात उडी मारली, आणि त्या मस्तकावर बसण्याचा प्रयत्न केला. ती म्हैस घाबरली आणि उधळली. उधळल्यानंतर इतकी पळाली, इतकी अति उधळल्यावर ती कुठं उधळणार याचा विचार आहे का? नाही का? म्हणजे तिला त्याचं ज्ञानच नाही. बरोबर की नाही? अज्ञानी जीव येतो. वेदांत वाचस्पती आचार्य अण्णा म्हणायचे, म्हणजे एखादी म्हैस जर एखाद्या वाहनाला आडवी जात असेल ना, ती नाही साईड घेत, याला साईडला घेऊन जावं लागतं. इतका निर्बुद्ध प्राणी म्हणजे म्हैस. आणि अशी असणारी म्हैस लागली पळायला लागल्यानंतर इतकी पळाली तो तिच्यात नाही काही निघे ना, बरोबर की नाही? मग कसा पडला, काट्यात पडला, रक्त बंबाळ झाला, सगळं रक्त वाहू लागलं. मग बाकीची लोक आले, म्हटले का रे तुला कळतं का? म्हणजे काय? म्हणजे बसण्याच्या अगोदर विचार करायचा. याने सांगितलं 6 महिन्यापासून करत होतो. त्यावेळेस त्याने सांगितलं, भाऊ तो फक्त बसण्याचाच विचार केला, बाहेर निघायचा कधी करत. याला अनर्थ विचार परंपरा म्हणतात. हे तर सोडा, परमार्थामध्ये सुद्धा विचार करायचा सांगितलं.
नाही का? तुम्ही ऐका म्हणून सांगतोय. काय झालं, एका माणसाला या देशोभाषित वाचलं, विद्वत वंचे नृपत वंचे नैवम तुल्यम कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणजे राजा आणि विद्वान या दोघांमध्ये जर तुलना करायची असेल तर राजा हा फक्त त्याच्या देशातच पूजला जातो आणि विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान सगळीकडे पूजला जातो. हा सिद्धांत ऐकला, सुभाषित ऐकलं आणि म्हटले आता मला विद्वान व्हायचं. वय किती? 90 वर्षाचं. आणि विद्वान व्हायचं म्हणून भांडारकरचे धातू भोकायला लागला. लय अवघड आहे बरं का ते. भांडारकरचे धातू भोकणं अवघड. गमग गच्छती आणि नीनयती नेने पद पदती पडणे भूम होते वने असे. मी तेव्हा ते पहिल्या वर्षात बसलो नाही भोकायला लागलो. म्हणले कवा कीर्तनच सांगायची. हे काय म्हटलंय, काय टाइमपास आहे, हे कधी व्हायचंय. पण त्याच्याशिवाय शास्त्रात प्रवेश होत नाही, त्याच्याशिवाय संस्कृत कळत नाही. अवघड जातोय. राम शब्द चालू म्हणून ते सगळं. मग तो धातू भोकायला लागला. रामो राम हा राम प्रथमा रामम रामो रामा द्वितीया रामेण रामाभ्याम राम ही तृतीया असं भोगावं लागत असतं. मग तो भोगनपट्टी करायला लागला. वय 90 वर्षाचा आहे. आणि समोरून श्रीपाद आचार्य शंकराचार्य आले. श्रीपाद आचार्य शंकराचार्यांनी पाहिलं कोण भोगनपट्टी करतोय. पाहतो तर तो हा 90 वर्षाचा वृद्ध माणूस आहे. म्हणजे तुम्ही का भोगताय? म्हणले मला विद्वान व्हायचंय. अरे बाबा विचार कर, हे काय विद्वत्तेचं वय का? मग त्यांनी चरपट पंचरिका स्तोत्र काढलं आणि त्या स्तोत्रात उल्लेख केला. म्हणले आता तुझा उद्धार होणार नाही बाबा भोकून भोकून, नाही का? भोकून उद्धार होणार नाही. मग काय कर? भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षती डुकरिये करणे. अरे बाबा गोविंदाला भज, गोविंदाला भज, गोविंदाला भजला तर तुझं रक्षण होईल. असं दुकृत म्हणजे पाठांतर करून भोकून तुझं रक्षण होणार नाही का? मृत्यू जवळ आलेला आहे. म्हणजे अजून सुद्धा विद्वत्तेची आशा तुझी सुटत नाही. त्यांनी सांगितलं अंगं दलितम पलितम मुंडम दशविहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न उच्यते. अशा पिंड वृद्ध झाला, हातामध्ये काठी आली, बरोबर आहे की नाही, मान गडगड हालायला लागली. आणि अशा परिस्थितीमध्ये तुझा उद्धार असं भोकून होणार नाही. मग काय कर? हे मूढमते गोविंदाला भज, गोविंदाला भज, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. सगळ्या शास्त्राचं सार हेच आहे, गोविंदाला भजा, गोविंदाचं भजन करा. म्हणून आपण जो हरिपाठ घेतो ना, ही वारकऱ्याची संधी आहे. मारुती बाबा आम्हाला पाठात सांगायचे हरिपाठ म्हणजे वेदाचं पिल्लू आहे म्हणायचे. नाही का? वेदच आहे पण वेदाचं पिल्लू आहे. म्हणून हरिपाठामध्ये खूप सामर्थ्य आहे. म्हणून ज्ञानोबांनी काय त्याचा सिद्धांत सांगितलाय? हरिपाठ करणे शब्दाचा अर्थ काय आहे, त्याचं फल काय? सारासार विचार हरिपाठ. हरिपाठ म्हणजे सार आणि असाराचा विचार करावा. सार काय, असार काय कळावं. सार काय आहे? परमात्म्याचं नाम सार आहे. म्हणून रिकामा अर्धगडी राहू नको. आणि असार काय आहे? लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया यलधार. हरिविन हे सगळं असार आहे, परमात्मा सार आहे. मग त्याचं जर चिंतन त्यात खऱ्या अर्थाने त्याची प्राप्ती व्हावी वाटत असेल तर काय कर? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे सगळ्या शास्त्राचं मथित आहे, सार आहे. म्हणून सारासार आपण म्हणतो हरिपाठ लई सोपा आहे, तो फक्त म्हणायला सोपा आहे, अर्थ दृष्टीनं खूप अवघड आहे. तो आपण कानपाठ करून घेतो, त्याचा अर्थही कधी पाहिला पाहिजे. वेदांत वाचस्पती आचार्य अण्णांच्या मुखात ऐकले, त्यांनी सांगितलं म्हणले माणसं पारायण खूप करतात, नाही का? पारायणाकडे खूप पारायण खूप करतात, पण अर्थाकडे मात्र त्यांची पाठ आहे. म्हणले पाठ म्हणजे अर्थ दृष्टीने ते ग्रंथाकडे पाहत नाही. अर्थाने पोथी वाचू नये, अर्थशिवाय पोथी वाचू नये. म्हणून तर आम्ही लामणगावला असा उपक्रम केला होता. 4 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली, भागवतांना आहे नाही का, मम्मी बसले आहे. आम्ही 4 वर्ष ज्ञानेश्वरीचं श्रवण केलं, ज्ञानेश्वरी सांगितली. पण आम्ही असा उपक्रम केला, दर एकादशीला हरिपाठावरती कीर्तन करायची. हरिपाठावरती
साधुभाव झाल्यापर्यंत गेलो, पण भजनाच्या एवढं पुढं पुढं करावं लागतं का नाही का? इतकं पुढं पुढं ते असं म्हणायचे एकादशीला भजनच झालं पाहिजे, कीर्तन नको नाही का? जे वैराग्याची शिवण देखती विवेकाची भाषे नेनती ते मूर्ख केवी पावती मद ईश्वराची नाही का? अशी गत आहे मग अवघड आहे, अज्ञान टाकायलाच तयार नाही. पण हरिपाठ हा अर्थ दृष्टीनं पाहिला पाहिजे, अर्थाच्या दृष्टीनं नाही का? पहिला दुसरा अभंग आहे बघा, चहुवेदी जाणं साई शास्त्री कारण आठ नाही पुराण हर्षी काठी म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे काय करतात आहे तर हे हरिशीच गातात. पुन्हा कसे वेदशास्त्र उभारी बाह्या सदा म्हणजे दोन्ही हात वर करून ते सांगताय काय का करा हरीचंच गुणगान करा, हरीचंच गुणगान करा. पण कसं करा पुढे मेघ ज्ञानोबाईने घालून दिली. उगाच नका करू मंथुनी नवनीता तैसा घे आनंदा आणि वाया व्यर्थ कथा सांगे मार्ग बाकीचे मार्ग सांडून दे. मग हरीला घ्यायचं तर कसा घे मंथुनी नवनीता. ज्याप्रमाणे एखादी माता माऊली नाही का दयाचं मंथन करते आणि मंथन केलं की त्याला घुसळते घुसळते घुसळल्यावर काय होतं मंथन करून ताक बाजूला होतं आणि नवनीत लोण्याचा गोळा बाजूला होतो. मग ती काय करते नवनीताचा स्वीकार करते आणि ताक तांब्यानं वाटते. पूर्वीच्या काळी असंच होतं, जर म्हटलं ना नवनीत देतात का नाही का ताक देतात का किंवा दूध देतात का बाया कप भर दूध द्यायच्या आणि ताक म्हटलं की ताक मग डायरेक्ट चोरी भरली होता. त्याच्यात ताकद नाही का ते मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलंय ज्याच्यात नाही ताकद त्याला म्हणायचं ताक. ते कसं आहे असं आहे पण नवनीत सार आहे की नाही. मग हे कोणी सांगितलं ज्ञानोबांनी सांगितलं की म्हणून हा साराचा विचार सांगितलेला आहे. काय न परमात्म्याला घ्यायचं असेल तर मंथन करावं लागतं. मग कसं दह्याच्या प्रमाणे नवनीत आणि ताक मिक्स झालेलं आहे. मग ती हुशार माता माऊली त्याचं मंथन करते, ताकाला बाजूला करते, नवनीत घेते. तसं या जगामध्ये सुद्धा मिश्रण झालेलं आहे. एक सत्तत्व आहे आणि दुसरं असत्तत्व आहे. असत्तत्व आहे त्याला संसार म्हणा आणि सत्तत्व आहे त्याला परमात्मा म्हणा. मग त्यांचं मिश्रण झालेलं आहे. मग काय करावं त्याचं मंथन करावं. कशाच्या द्वारे करावं विचाराच्या द्वारे करावं. संसार परमार्थोयम संलग्नम स्वात्मवस्तुनी इति भ्रांतिर्विद्यास्या विद्या एषा निवर्तते. त्यांनी सांगितलं संसार आणि परमार्थ यांचं मिश्रण झालेलं आहे. मग काय करा मिश्रण झालेलं आहे ना मग वेगळं करा. मग कशाच्या द्वारे विचाराच्या द्वारे. विचाराच्या द्वारे मग फलकट तो संसार येथे सार भगवंत. मग परमात्म्याचं लक्षण काय खऱ्याचं लक्षण आणि या संसाराचं लक्षण काय याचा विचार करा. परमात्मा सत आहे आणि हा संसार असत आहे. परमात्मा सुखरूप आहे संसार दुःखरूप आहे. परमात्मा चिन्रूप आहे संसार जडरूप आहे. हा सगळा मिश्रणाचा प्रकार आहे आणि जो विचार करतो त्या विचाराच्या पोटी नाही का या ज्ञानाची अशा प्रकारची प्राप्ती होते. म्हणून संसार हा लटका आहे खोटा आहे असा आहे दुःखरूप आहे. पण परमात्माच मात्र खरा आहे असं करणं याला साराचा विचार म्हटलं जातं. ज्ञानोबांनी 3-4 उदाहरणं दिले बघा नाही का. 3-4 उदाहरणं त्यांनी सांगितलं. माता माऊल्या काय करतात दळण करतात की भुसबीज एकवट उपनितार आहे घनवट. माता माऊली दळण करते. मग दळण करत असताना काय होतं की त्याला सुपात घेते आणि सुपात घेतल्यावर काय करते त्याला पाखडते. पाखडल्यावर काय होतं कोंडा आणि दाणे एकत्र आहे की नाही बरोबर आहे की नाही. मग पाखडताना ती काय करते कोंडा टाकून देते आणि दाणे ग्रहण करते. म्हणजे तिला विवेक कळतो बरोबर आहे की नाही. तिच्याकडे विचार आहे म्हणजे कोंडा टाकायचा दाणे घ्यायचे हा विचार आहे. पण सारभूत परमात्मा टाकायचा आणि संसार रूपी कोंडा घ्यायचा हा विचार नाही. येतंय का तुमच्या लक्षात. आपण इतकी हुशार आहे बाजारात गेलो 10 मेथीच्या जोड्या असल्या ना
10 वेळेस विचार करतो, ही घेऊ का ही घेऊ, ही घेऊ का ही घेऊ. तिथं विचार चालतो, पण इथं मात्र विचार आपला चालत नाही. इथं बंद पडतो. व्यवहारात बरोबर आहे, कोंडा टाकला जातो, दाणे घेतले जातात. तसं कोंडा रूपी असणारा प्रपंच टाकायचा आहे आणि दाणे रूपी परमात्मा ग्रहण करायचा आहे. याला म्हणायचा विचार, याला म्हणायचा विवेक. दुसरं उदाहरण सांगितलं, जाणीवेच्या आयनी कैता गती कळसनी मग नवनीत निर्वाणी दिशे जैसे. याचं उदाहरण ज्ञानोबाने दिलेलं आहे, मन थोनी नवनीता तैसा घे अनंता. तिसरं उदाहरण दिलं, सलिली पय जैसे एक होगनी विनले असे मग निवडवणी राजहंसे वेगळे केले. म्हणजे राजहंस नावाचा पक्षी आहे. तो राजहंस नावाचा पक्षी काय करतो, त्याच्या ठिकाणी विवेक आहे. त्याला जर दूध आणि पाणी एकत्र करून जर दिलं तर तो काय करतो, पाणी टाकून देतो आणि दूध ग्रहण करतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे सारभूत दुधाचं ग्रहण करतो आणि असारभूत पाणी टाकून देतो. पण तेच दुधात पाणी मिसळून कावळ्या पुढे ठेवलं ना, ते सगळंच पिऊन घेतं. त्याला विवेक नाही, पण राजहंसाला विवेक आहे. म्हणून माणूस म्हणजे राजहंसच आहे. म्हणून ज्ञानोबांनी 15 अध्याय सांगितले, अनात्म वर्ग नीर सांडुनी आत्मरसाचे क्षीर सरताती सविचार राजहंस. हे परमार्थातले राजहंस अर्थात काय, अनात्म वर्ग नीर, अनात्म रूपी पाणी टाकून देतात आणि सांडुनी बर का आत्मरसाचे क्षीर सरताती. आत्मस्वरूपाचं ज्ञान, आत्मरस चाकतात. ते कोण आहे, तर ते राजहंसच अशा प्रकारचे. आपल्याला सुद्धा हे कळलं पाहिजे, या जगात सार काय आहे, तर या जगात परमात्मा हेच सार आहे आणि बाकी सगळं खोट आहे. महाराज, मी कदाचित तुम्हाला बोललो असेल नसेल, म्हणून मरतानी माणसाला अजून ते कपडे आणले त्याला खिसा शिवेल नाही. कधी पाहिलं असेल तुम्ही, नसेल. त्या प्रेताला जर कपडे आणले ना, ते सुद्धा हुशार येते, खिशी ठेवीत नाही. त्यांना हे सांगायचंय, त्या गीतेत खूप वचन कोण आहे, तू येताना काय घेऊन आला आणि जाताना काय नेणार आहे, नाही का? म्हणजे तो येताना काही घेऊन आला नाही आणि जाताना काही नेणार नाही. मग ही मधली खटपट कशासाठी, नाही का? करा खटपट, काही हरकत नाही, पण त्याला काही मर्यादा राहतात की नाही. मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकले, थांबेल मी, तुम्ही कंटाळले असाल, बोर झाले असाल, थांबून जातो मी आता, नाही का? पाहिजे कथा असेल तुमच्या, नाही तर आम्हाला काय बोलायची सवय नाही, काय बोलत राहू, तर तुमचा विचार होणं गरजेचं आहे. काय झालं, 2 उंदर काय असं का, मला वाटलं मोडराले म्हणजे काय झालं, थांबतो मी एवढ्या दृष्टांतावर. म्हणजे आपला विषय कसा चालू तो लक्षात ठेवायचा, मी आणून देईल तुम्हाला. काय झालं, 2 उंदर होते मित्र, नाही का? पण दोघांचं प्रारंभ वेगळं वेगळं होतं. एक उंदीर होता श्रीमंताच्या घरातला आणि एक उंदीर होता गरीबाच्या घरातला. मग त्या दोघांनी काय केलं, फोन केला एकमेकाला, काय बाबा तुझं कसं चाललंय? हा म्हणतो तुझं कसं चाललंय? हा श्रीमंत उंदीर म्हणला, माझं लय चांगलंय. म्हणले का? घरात दाणे म्हणजे 10 वर्षापूर्वी एवढे दाणे म्हणले. मग कोण खातात? म्हणजे बाजारात आम्हीच खातो, घरचे लोक खात नाही म्हणले जास्त. त्यांना लय त्रास आहे त्या माता बागांना. बाजार झाले की न्यावं घालावं, न्यावं घालावं. जसं कोणत्या वर्षी पाऊसच पडणार नाही, अंगावर पिकणारच नाही, असं आपण करून ठेवतो, नाही का? त्याच्या प्रमाणे तुझी काय त्याने, नाही का, तुझी काय त्याने नाही केली चिंता आणि भले तुझं होणी पक्षी राज, त्याने का तुझी चिंता केली नाही का? तुझ्यापेक्षा पक्षी बरे म्हणले, ते येतात अंगणात दाणे टिपतात, पोट भरलं निघून जातात, ते उपाशी मेले का? नाही का? नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा. आणि पती लक्ष्मीचा जाणं कसे सगळं दिवसचा करतो सांभाळ, आणि तुझं मोकळीला तुला मोकळं सोडणार नाही, तू सगळ्याचा सांभाळ करतो. म्हणून काय झालं, त्या उंदराने सांगितलं काहीच नाही, माझ्याकडे खूप चांगलं आहे म्हटली. म्हणे काय, तब्येतही छान आहे आणि पुष्कळ दाणे, एकदा घुसलं की बाहेर निघतच नाही म्हणले, त्या कोठीत घुसलोय म्हणले. मग हा म्हटला माझं तसं नाही म्हणले, माझी तब्येतही रोड झाली, कारण का आमच्या घरच्यालाच खायला नाही, तर मला कुठून राहायचंय म्हणले. मग हा म्हणला एक काम कर, म्हणे काय, कसंही करून तिथून निघून आमच्याकडे ये म्हणलं. मग ये म्हणल्यानंतर तो उंदीर गरीबाच्या घरातला कशाही पद्धतीतून मांजरीच्या तावडीतनं चुकून याच्या घरी आला
आणि याच्या घरी येऊन या बारीकशा कोठीला भोगसो होतो त्याच्यातून मध्ये घुसला. आता मध्ये घुसल्यानंतर त्यानं पाहिलं कधीच खायला मिळालं नाही, देखील ते मिळेल आणि भोग सुखाचे सोड 2-3 म्हणला आतापर्यंत पाहिलेच नाही एवढे दाणे. म्हणून 6 महिने एवढे दाणे खाले, एवढे दाणे खाले, त्या उदरासारखा टरबोजावाने फुगला. पण नंतर असं झालं, तो काय म्हटला, गण चांगले आहे म्हणले, पण मला माझ्या बायका कोणाची आठवण येते म्हणले. आता ते म्हणले जाऊ दे ना त्यांना, तो बरं आहे ना. नाही म्हटले मला जावंच लागतंय. अरे नको जाऊ, चांगलं आहे तर जावंच लागतंय, पर्यायच नाही म्हणले. मग यानं सांगितलं पहिल्यांदा आला तो बारीक होता, आता जाड झाला, आता तुला जाता येणार नाही म्हणे. मग काय करायचं, जावं तर लागणारच आहे. मला 6 महिने खाऊन ठेवला ना, आता 6 महिने काहीच खाऊ नको, पण तसाच हो आणि डॉक्टरतून निघून जा. मग जसा आला तसाच जायचा होता, तर एवढा कारभार कशाला करत बसायचं. तुमचं आमचं असंच आहे महाराज, जसं आलं तसंच जायचंय. रिकाम्या खटपटी आपण करत बसतो, जे करायचे ते सोडून देतो आणि जे करून अकल्याण होणार आहे तेच करत बसतो. पण जगात सर्वात मोठं आश्चर्य सांगितलंय यक्षानं. धर्मराजाला विचारलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं, त्याने सांगितलं हेच आश्चर्य काय, आपल्या डोळ्यासमोर आपण कित्येकाला वाटी लावून दिलं, कित्येकाला जाळलं, पण आपण हे विसरतो आपल्याला तिथंच जायचं. याच्यापेक्षा दुसरं आश्चर्य नाही. आणि जेव्हा कळलं ना आपल्याला मारायचंय, त्या दिवसापासून आपला परमार्थ सुरू झाला समजायचा. राजा परीक्षित लय भोगी नाही का, सगळं करत होता, पण 7 दिवसात मारणारे कळाला, परमार्थाला लागला. तसंच आपलं झालं. पहिले पुढे कोण चिंता नाही. 2 प्रश्नाचं चिंतन आपण केलंय, किम श्रेयः, कल्याण कशात आहे. दुसऱ्या प्रश्नाचं चिंतन केलंय, के शास्त्र सारः, याचं चिंतन पुष्कळ आहे. आपण जसा वेळ मिळेल तसा करणार आहे. झालेली सेवा भगवान परमात्मा माऊली श्री ज्ञानोबा सद्गुरु जोग महाराज तुम्हा सर्व श्रोतृ माय बापांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी आपण वाणीला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक अवतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. संत वैष्णवबाई महाराज की जय. शोभेमान मुक्ता फळाची जय देव जय देव जय मूर्ती श्रीनाथ मूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान ब्राह्मणा मूर्ती जय देव जय. रत्नाकरचा भरा तुकोली कुमारा चंदनाची ओली कुंकुमेश्वरा. हिरे जडित मोठा शोभा तोरा जय देव जय देव जय मूर्ती श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान ब्राह्मणा मूर्ती जय देव जय. लंबोदर पीतांबर खडीवर वंदना सरळ सोमवस्त्र तुंड त्रिनयना. दास रामांचा वटवारी सदना संत श्रीपादवाडी निर्वाणी रक्षावे सुवर्णवदना जय देव जय देव. हरे मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान ब्राह्मणा मूर्ती जय देव जय. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझा भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने ज्ञानावरीने गायले हरिता. आरती करू तुझा भगवंता. वेद तुझे मनोर पद साधुर से स्वर्ग. आत्माराम मुनी सकल सेवनी झाले जन सबळ. वावरवली आले रावली देव हरली भवजलधरणी गोपनिका. आरती करू तुझ भगवंता.
आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वरवे नको नाथाचा आनंदी कीर्तन साराचा देवा कविवर संताचा आरती करू तुझ भगवंता गणरे आसे कृष्णा गीते देवी मन पूर्ण अनन्य बोधाया शरणा कने गगने ब्रह्म मरमा आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ